काही महत्त्वाच्या शहरांच्या मध्ये क्लासेस आणि बाकीची सुविधा असल्यामुळं जावं लागतं. ते खर्चिक असतं, घरच्यांच्यावर तो आर्थिक बोजा असतो. पण आपला मुलगा पुढे कुठे यशस्वी होईल म्हणून पालक त्रास सहन करूनसुद्धा त्याच्यासाठी हे खर्च करायला तयारी ठेवतात. आणि अशी तयारी करून मुलं या ठिकाणी आली आणि त्यांचा अमुक महिन्यामध्ये त्या परीक्षा येतील आणि त्याच्यानंतर त्यांची सुटका होईल, हा जो त्यांच्या मनात विचार असतो, नेमका चुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाच्याकडून ठरवल्या गेल्याच्या नंतर त्या सर्व मुलांचं जे कष्ट करून सामना करण्याची तयारी त्यांची असते ती मी वाया जाते असं म्हणत नाही, पण त्यांचे खर्च वाढतात, त्यांच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य येतं आणि त्यामुळं शहाणपणाने असे कार्यक्रम आखण्याची गरज आहे. आधीच अस्वस्थ असलेल्या तरुणांना आणखीन वेगळ्या दिशेला न्यायचं काम या यंत्रणेनं करू नये याबद्दलचा आग्रह तुमचा माझा सगळ्यांचा हा असणं आवश्यक आहे. या ठिकाणी प्रश्न विचारताना मी सर्वांना विनंती करतो की कमी शब्दात विचारा आणि तुम्ही व्यवस्थित तुमच्या तिथं माईक व्यवस्थित घेऊन थोडं पुढे येऊन विचारा, कारण इथं समजत नाहीये प्रश्न. नमस्कार आदरणीय साहेब, मी मीनाक्षी जावळे. MPSC करणाऱ्या आणि खास करून PSI ची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण विद्यार्थिनींची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी उपस्थित आहे. सर, माझा प्रश्न आहे की MPSCने आतापर्यंत PSIच्या मुलींना जी शारीरिक चाचणी घेतली, त्या शारीरिक चाचणीचा जो क्रायटेरिया होता तो अत्यंत जाचक स्वरूपाचा असताना देखील माझ्या भगिनींनी आणि मी त्या जाचक स्वरूपाच्या चाचणीची सुद्धा आम्ही तयारी ठेवली. परंतु MPSCच्या 2022च्या PSIचा रिझल्ट मुख्य परीक्षेचा लागला मार्चमध्ये. त्यानंतर 15 एप्रिल 2024 म्हणजे बरोबर 1 महिन्यानेच मुलींची शारीरिक चाचणीची तारीख वेळापत्रक जाहीर झालं. सर, ह्या एवढ्या जाचक स्वरूपाच्या ग्राउंडची तयारी आम्ही करत आहोत आणि त्याच्यासाठी आम्हाला फक्त 1 महिन्याचा अवधी मिळालेला आहे. आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या PSIच्या भगिनींची एवढीच मागणी आहे आपल्याजवळ की आम्हाला वेळ वाढवून मिळावा शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी. कारण पोलीस भरतीच्या मुलींच्या आणि आमच्यातल्या जेवढ्या अटी आहेत त्या आम्ही सर्व मान्य केल्या, पण तरी देखील आमच्या ह्याच भगिनी म्हणजे या ठिकाणी अत्यंत उत्साहाचं वातावरण जरी असलं तरी एक कोपरा मात्र अस्वस्थता आणि आम्हाला न्यायपूर्ण वागणुकीची अपेक्षा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. साहेब, ह्यासाठी आम्ही बरीचशी निवेदनं दिलेली आहेत. आमची फक्त मागणी आहे की आम्हाला वेळ वाढवून मिळावा शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी. कारण आमच्या ग्राउंडला फक्त 8 दिवस बाकी आहेत आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये आम्ही दिवसभर 2 वेळा ग्राउंडवरती उतरतो. तुमची मागणी 100% बरोबर आहे. वेळ अजून दिला पाहिजे. थँक्यू सर. आणि मी एक जनरल तुम्हाला सांगतो, मी मगाशी आल्यापासून तुमचं सगळं ऐकतोय. याच्या आधी सुद्धा एकदा पुण्यामध्ये काही तुमच्यापैकी मुलांनी आंदोलन केलं होतं आणि मी सहज तिकडून जात होतो, मला कळलं आणि मी 10 रात्री 11 वाजता 10 वाजता तिथं थांबलो. आणि त्याच्यानंतर राज्य सरकारची काही वाटाघाटी केल्या, काही बैठका केल्या, काही प्रश्न सुटले. पण अजूनही तुम्हाला फायद्याच्या नंतर एक गोष्ट अतिशय गंभीर मला दिसते. अतिशय कष्ट करून पालक तुम्हाला उद्याच्या भवितव्याच्यासाठी इथं पाठवतात. तुम्ही इथं राहता, कष्ट करता, तयारी करता आणि या सगळ्या गोष्टीच्याकडं जी यंत्रणा आहे तिचा दृष्टिकोन शहाणपणाचा नाही. उदाहरणार्थ वाचायला असं मिळतं, फेरफार फुटले. फेरफार फुटणं हे काय गमत आहे. या मुलांनी स्वतःची तयारी केली आणि त्यांचे फेरफार कष्टाने त्यांनी लिहिले आणि त्याच्यामध्ये काही गडबड होते आणि त्यामुळे ती परीक्षा रद्द होते, पुन्हा घ्यावी लागते. हा सगळा उद्योग जो काही चालला आहे तो अतिशय चुकीचा आहे
आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की आम्ही लोक अनेक क्षेत्रात काम करतो, पण आता केवळ हे जे तुमच्यासारखे विद्यार्थी आहेत आणि जे अस्वस्थ आहेत त्यांच्या प्रश्नात लक्ष घालण्यासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा ज्याला मुलांचा साथ आहे ती आपण निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तिथं राजकारण आणायचं नाही, तिथं फक्त ज्या मुलांच्या निवडीच्या संदर्भात चुकीच्या गोष्टी सरकारच्याकडून केल्या गेल्या त्याच्याविरुद्ध आवाज उठवणं आणि त्या मुलांची त्यातनं सुटका करून घेणं यासाठी एक व्यवस्था करावी लागेल. माझा स्वतःचा आग्रह हा राहील की या निवडणुका संपवून द्या. निवडणुका संपल्याच्या नंतर या कामाच्यासाठी आपण स्वतंत्र बसू, यंत्रणा करू आणि कायमचं यातनं कशी तुमची सुटका होईल याची काळजी घेऊ. पूर्ण महाराष्ट्रातील मुले अक्षरशः गडचिरोली, चंद्रपूर, खाली कोकण, मराठवाडा, विदर्भ सगळीकडचे विद्यार्थी तुमच्यावरती विश्वास ठेवून आलेले आहेत. सर, माझा मुद्दा आहे पहिला की सरकारने 31 डिसेंबरच्या अगोदर भरती काढण्याचं आश्वासन दिलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात सांगितलं होतं की कुठलाही विद्यार्थी याच्यापासून वंचित राहणार नाही, सगळ्यांना संधी मिळेल. सर, आम्ही 288 आमदार प्रत्येक नेत्याकडे, खासदाराकडे, सगळ्याकडे निवेदन दिलेले. अक्षरशः सर आझाद मैदानावरती आम्ही 2 आंदोलनं केली आहे, मीडियाने सुद्धा आमच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये. प्रत्येक आमदार खासदार आम्ही पिंजून काढलेलं, वारंवार निवेदन दिलेले आहेत. सगळं करून झाले सर, आम्ही पाहायचं कोणाकडं? घरात जर थांबलो सर तर आई म्हणती बाळा तू पळायचा का थांबला? कारण काय मी आईला उत्तर काय देऊ सर? काय उत्तर देऊ सर? मी काहीच आम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळत नाही सर. शेवटची आशा आहे फक्त तुमच्याकडं, म्हणून सकाळ धरणं सर अक्षरशः पोरं सर बाहेर फुटपाथवरती झोपलेत सर. म्हणून मी जे आता सांगितलं की हा प्रश्न नव्या पिढीच्यामध्ये अतिशय अस्वस्थता निर्माण होणार आहे, नैराश्य करणार आहे आणि तरुण पिढी निराश जर असली तरी देशाचं आणि समाजाचं नुकसान आहे. आणि म्हणून नैराश्यातनं तरुण पिढी बाहेर काढायची असेल तर भवितव्याचा विचार करण्यासाठी जे तरुण कष्ट करतात त्यांच्या रस्त्याचे हे अडथळे दूर केले पाहिजेत. ते करण्याच्यासाठी जर राज्य किंवा केंद्र सरकार काही समंजस भूमिका घेत नसेल तर लोकशाहीच्या मार्गानं प्रश्न सोडून घेण्याच्यासाठी जे काही पर्याय आहेत ते पर्याय घेऊन वेळप्रसंगी आपल्याला संघर्षाला उतरावं लागेल, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सर, फक्त 3 महिन्यासाठी त्यांना फक्त जे परिपत्र काढून वय वाढवायचे. जवळजवळ 1.5 लाख मुलं सर याच्यापासून वंचित राहिलेली आहेत पोलीस भरतीसाठी. सर वय वाढ, पोलीस भरतीचे किती पब्लिक आहे इथं? एकदा आवाज द्या. धन्यवाद साहेब. मघाचीच विद्यार्थिनी आहे मीनाक्षी जावळे. माझा मुद्दा फक्त मला कंटिन्यू करायचा आहे साहेब. फक्त 8 दिवसांमध्ये आमचं ग्राउंड आहे आणि आम्हाला वेळ वाढवून मिळावा, कारण की आमच्यावरती अन्याय होतोय हे स्पष्ट आहे साहेब. आम्हाला फक्त आमच्या ग्राउंडसाठी, कारण उन्हाळ्याच्या काळामध्ये आम्ही 2 टाइम ग्राउंड करतोय. प्लीज सर आमच्यासाठी काहीतरी करा. सर्वजण आम्ही आशेने तुमच्यापर्यंत आलेलो आहोत. आज आता आचारसंहिता झाल्यामुळं राज्य सरकार काही करणार नाही, पण राज्य फार करू शकतात. तर हा जो तुम्ही वेळ वाढवायच्या संबंधीचा तुमचं जे मागणं आहे हे जर यांच्याकडे लेखी दिलं तर मी यांच्याकडून परत घेतो आणि मी स्वतः राज्यपालांच्याकडे पाहत होतो. खूप खूप धन्यवाद साहेब. आम्ही कायम आपले आभारी आणि ऋणी राहू. धन्यवाद. ताई, तुमच्या सगळ्यांच्या सूचना आजचे आयोजक अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे विकास अण्णा पासलकर, तुमची सगळ्या सूचना हा कार्यक्रम संपल्यानंतर व्यक्तिगत तुम्ही त्या सूचना त्या ठिकाणी द्या. त्या सूचना तुमच्या साहेबांच्या पर्यंत पोहोचवल्या जातील आणि पुढे त्याचा फॉलोअप घेतला जाईल. हॅलो हॅलो साहेब, इथे मी साहेब. मला तुम्हाला एकच म्हणायचं आहे. मी नागपूर जिल्ह्यातून आलेली आहे. आता जे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पोलीस भरती जी निघाली आहे आता
31 मार्चच्या आधी निघायला पाहिजे होती, डिसेंबरच्या आधी, पण त्यांनी मार्च महिन्यात काढलेली आहे. तसे 1.5 लाख विद्यार्थी सर, त्यांची जी वय बसत नाहीये साहेब. आम्ही त्यांना खूप बोललेलो आहोत, देवेंद्र साहेबांना खूप आवेदन, खूप त्यांना आम्ही कॉल सुद्धा केला त्यांच्या पीएला वगैरे, पण ते काहीच दखल नाही घेत आहे साहेब. प्लीज तुमच्याकडे कडकडीची विनंती आहे, फक्त आमची एज वाढून द्या तुम्ही साहेब. फक्त 3 महिन्याकरता एज वाढून द्या साहेब. 15 तारीख सर साहेब शेवटचे साहेब. आणि असे खूप विद्यार्थी आहे जे वंचित आहे, आणि 1.5 लाख असे विद्यार्थी आहे साहेब ते वंचित आहे भरतीपासून साहेब. प्लीज तुम्हाला कडकडीची विनंती आहे साहेब, प्लीज प्लीज. आणि पीएसआयची पण वाढून द्या साहेब, प्लीज साहेब प्लीज. हॅलो हॅलो नमस्कार सर. वय ना, नाही गंमत अशी आहे की राजस्थान गव्हर्नमेंटने वयाच्या संबंधीचा एक वेगळा निचार घेतला. राजस्थान गव्हर्नमेंट जर वय वाढवून देऊ शकतं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट का देऊ शकत नाही, आणि त्यासाठी तो आग्रह महाराष्ट्राला आपल्याला करावा लागेल. मगाशी मी ते सांगितलं की निवडणुकीची प्रक्रिया संपल्याच्या नंतर या कामाच्यासाठी एकत्र तुमच्यावर बसायची माझी तयारी आहे. सगळे प्रश्न सुटतील असं मी म्हणत नाही, पण आपण प्रयत्न करू. जिथं अन्याय होतो त्याच्यासाठी आपला अर्ज सरकारच्या पुढं मांडू आणि आपल्या प्रश्नांची सुटका करून देऊ. नमस्कार साहेब. साहेब ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न साहेब नमस्ते. एक मिनिट. मी साहेब मी आदित्य वगैरे बोलतोय, सातारा मसवड. माझा प्रश्न असा आहे की मी सगळ्यांना विचारतो, एमपीएससी कडे सगळ्या सरळ सेवा परीक्षा गेल्या पाहिजेत का? गेल्या पाहिजेत का? साहेब, तलाठी भरती असेल, जेडपी असेल, डीएमए असेल, फॉरेस्ट असेल, पोलीस भरती असेल, सगळे पेपर फुटलेत. आणि हे आदरणीय फडणवीस साहेब म्हणतात आम्हाला पुरावे द्या. तुम्ही तिथं कशाला बसलाय? माझं या ठिकाणी सांगायचं आहे की फडणवीस साहेब, जर तुम्हाला तिथं त्या ठिकाणी जमत नसेल तर या ठिकाणी तुम्ही राजीनामा द्या आणि या ठिकाणी एमपीएससी सारखा एखादा चांगला सुशिक्षित उमेदवार त्या ठिकाणी गृहमंत्री पदावरती बसवा. साहेब सर्व परीक्षा एमपीएससी कडे गेल्या पाहिजेत. धन्यवाद. नमस्कार साहेब. साहेब नमस्कार. साहेब नमस्कार. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या 2 संधीसाठी आम्ही सर्वांनी मिळून जवळपास 3 आंदोलनं केली. त्या आंदोलनाचा शेवटही तुमच्या हस्ते झाला आणि तुम्ही दिलेल्या शब्दामुळे आम्हाला 2 अटेम्पही मिळाले. पण खऱ्या अर्थाने ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या 2 संधी ज्या आहेत त्या आम्हाला मिळण्यासाठी मागच्या वर्षी त्यातली 1 संधी होती, त्यात फक्त 195 जागा एमपीएससीनं काढल्या आणि यावर्षीही 300 पण जागा गेलेल्या नाहीत. साहेब कमीत कमी 1,500 जागा त्या निमित्ताने याव्यात आणि जी संधी तुम्ही आम्हाला 2 ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची दिली तिचा खऱ्या अर्थानं काहीतरी चित व्हावं एवढी आमची अपेक्षा आहे. थँक्यू. साहेब यामध्ये 2 मिनिटं बोलायचं नाही. 1 मिनिटं. युवा संघर्ष यात्रेमध्ये हाच विषय आम्ही साहेब मांडला होता, जागावाढीचा, आणि हा विषय ज्वलंत आहे. इथे राज्यसेवा करणारा वर्ग, कंबाईन करणारा वर्ग जो आहे त्यांची इच्छा आहे की यावर्षी जागावाढ मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे. साहेब आता आचारसंहितेचा काळ आहे, त्यामुळे सीएम साहेबांकडे जायचं का राज्यपाल महोदयांकडे जायचं हे तुम्ही ठरवा. तुम्ही नेतृत्व करा, आम्ही सगळे तुमच्या सोबत यायला तयार आहोत. एक शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न साहेबांना जायचा. नमस्कार साहेब, माझं नाव दिलीप सिंह देशमुख. माझा या एमपीएससीच्या तरुणांबरोबर माझा एक असा प्रश्न आहे की पुरोगामी चळवळीमध्ये जो युवक काम करतोय ती आता सध्या अस्वस्थ आहे. त्यांचा वाली कोणी राहिला नाही. जेव्हा कधी राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार येतं, पुरोगामी चळवळीमध्ये जो काम करतो त्याला तुम्ही दुर्लक्षित केलं जातं. जेव्हा सत्तेतनं तुम्ही बाहेर फेकले जातात तेव्हा तुम्हाला पुरोगामी चळवळीमध्ये काम करणारा तरुण जो आहे तो आठवणीत येतो. तर असं का? त्याला न्याय दिला जात नाही तुम्ही जेव्हा सत्तेत असता तेव्हा? असं आहे की जी आधीची भाषणं झाली ती भाषणं ऐकायच्या नंतर विशेषतः कुमार संसदचे आणि काही सरकारी बोलले ते ऐकल्याच्या नंतर पुरोगामी विचाराला प्रोत्साहन देण्याचं काम हे करावं लागेल. त्या रस्त्याने आपल्याला जावं लागेल. आता 2-3 गोष्टी मला सांगायच्या, मी काही भाषण करण्यासाठी उभा नाही. यानंतर पुन्हा मला वेगळं बोलायची आवश्यकता नाही.
एक गोष्ट तुम्हाला सांगतो की इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO नावाची एक जगाची संघटना आहे. भारत हा त्या देशाचा सभासद आहे. त्यांचा 2024चा अहवाल प्रसिद्ध झाला. त्या अहवालामध्ये त्यांनी असं सांगितलं की भारत हा असा देश आहे की इथं जेवढे बेकार आहेत त्या बेकारांच्यामध्ये 83% बेकार हे युवक आहेत, तरुण आहेत. आणि केंद्र सरकारने विशेषतः नरेंद्र मोदींनी एक आश्वासन दिलं होतं की आम्ही दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या तयार करू. पण गेल्या 10 वर्षामध्ये किती नोकऱ्या तयार केल्या याचे आकडे आम्ही मागवले पार्लमेंटमधनं. तर 2 कोटी 10 वर्षात म्हणजे 20 कोटी नोकऱ्या नाही, आता काही गरज नाही. 20 कोटी नोकऱ्या तयार व्हायला हव्या होत्या जे केंद्र सरकारने आश्वासन दिलं त्यानुसार. पण गेल्या 9 वर्षामध्ये प्रत्यक्ष नोकऱ्या तयार किती झाल्या? 7,22,000 लोकांना रोजगार मिळाला. याचा अर्थ 20 कोटीच्या ऐवजी 7 लाख मुलांना हा रोजगार मिळाला. याचा अर्थ रोजगार निर्मितीच्या कामामध्ये दिलेलं आश्वासन केंद्र सरकारने पाळलेलं नाही. यासाठी आपल्याला जागृत राहावं लागेल आणि त्यासाठी काही तुमचे प्रश्न जे आहेत त्याचा विचार हा करावा लागेल. एक तर असं आहे की ही भरती कशी करायची. याच्यामध्ये शासकीय नोकर भरती ही MPSCच्या मार्फत झाली पाहिजे, याची अतिशय गरज आहे. त्याच्यानंतर जुन्या अभ्यासानुसार लाखो विद्यार्थ्यांची शेवटची परीक्षा असल्यामुळं राज्यसेवा 2024च्या परीक्षेसाठी किमान 2,000 पदापर्यंत जागा वाढवल्या पाहिजे. तिसरी, शासकीय नोकर भरतीमध्ये होणारा भ्रष्टाचार आणि फेरफारफुटी याचा नवीन कडक कायदा करावा आणि कायदा करून याला कंट्रोल करण्याची गरज आहे. नोकर भरतीसाठी जी फी आकारली जाते ती फी कमी करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय आणखी एक गोष्ट मध्यंतरी सरकारने केली, नंतर थांबली, आणि ती म्हणजे कंत्राटी पद्धतीनं पदं भरायची. कंत्राटी पद्धतीची पदं भरणं ही पद्धत बंद केली पाहिजे आणि कायमस्वरूपी तत्वावर शासनाने ही सगळी पदं भरली पाहिजे. रखडलेल्या शासकीय पदभरती याची जी प्रक्रिया आहे तिला गती द्यायची गरज आहे. आणि ज्या संस्था आपण काढल्या, उदाहरणार्थ सारथी, भारती, तारती, महाज्योती, अमृत, या सगळ्या संस्थांना शक्तिशाली केलं पाहिजे. त्याला हजारो कोटी रुपये सरकारने पुरवले पाहिजेत आणि त्याच्यामार्फत विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली पाहिजे. बेरोजगार तरुण खूप वेळेला बँकेचं कर्ज काढतात आणि त्या कर्जावर जे व्याज आहे कमीत कमी ते व्याज माफी तरी केंद्र सरकारने केली पाहिजे. आणि त्याच्याशिवाय जेवढ्या नियुक्त्या सरकारच्या पेंडिंग आहेत बऱ्याच दिवसापासून त्या तातडीने भरल्या पाहिजेत. आणि शेवटचा मुद्दा की हे करत असताना महाराष्ट्रामध्ये उद्योग वाढवले पाहिजेत. नोकरी ही फक्त सरकार देत आहे पण निवड सरकार पुरेसं नाही. उद्योग वाढवले पाहिजेत, कारखानदारी वाढवली पाहिजेत. एकेकाळी पुणे शहर हे उद्योगाच्या बाबतीत महत्त्वाचं शहर होतं, त्यामुळे अनेकांना नोकऱ्या मिळाल्या. मला आठवतं आहे की माझ्याकडे राज्य सरकारची जबाबदारी असताना इथे एक साखर कारखाना काढायचा निर्णय झाला पुण्याच्या जवळ. आणि आमचे सहकारी जे साखर कारखान्याचे चेअरमन होते त्यांनी
मला त्या ठिकाणी भूमिपूजनाला बोलवलं. मी गेलो, तिथं सांगितलं, काय भाषण केलं आणि शेवटी सांगितलं की या ठिकाणी कारखाना होणार नाही. लोकांनी या कारखान्याच्या भूमिपूजनासाठी याला बोलवला. म्हणतो कारखाना होणार नाही. मी त्यांनी सांगितलं की तुम्हाला इथं 30 महिन्यावर जागा देतो. ते म्हणजे इथं काय करणार? म्हणजे मी इथं IT काढणार आणि इथं IT काढली. आज त्या ठिकाणी जवळपास 1 लाखाच्या पेक्षा जास्त मुलं काम करतात. आता हे ITनं पुण्याच्या परिसरामध्ये चमत्कार केला. तसा प्रत्येक जिल्ह्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर देऊन त्या ITची उभारणी करण्याचं काम हे करण्याची आवश्यकता आहे. हजारो हातांना काम मिळेल आणि ही जी अस्वस्थ असलेली तरुण पिढी तिची अस्वस्थता जाईल आणि ते करायला आपल्याला प्रयत्न करावे लागतील. या प्रश्नावर आपण सामुदायिकपणानं एकत्र राहून पावलं टाकू. मी तुमच्यावर आहे. आभारी. जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र साहेब. जय महाराष्ट्र साहेब. धन्यवाद. सॉरी, जय आपला महाराष्ट्र. कार्यक्रम शेवटचा एक प्रश्न आहे. आपला कार्यक्रम हा समारोप आपण करतोय. शेवटचा 1 मिनिट आहे. शेवटचा एक काटे. प्रश्न आहे साहेब. प्रश्न आता नाही आहेत. काटेवाडीपासून दिल्लीपर्यंत, काटेवाडीपासून दिल्लीपर्यंत, शेतीपासून उद्योगापर्यंत, साहित्यापासून क्रिकेटच्या पिच पर्यंत, कबड्डीच्या मैदानापासून कुस्तीच्या आखाड्यापर्यंत अनेक आखाडे पाहिलेला आणि आता वस्तादाच्या भूमिकेत असलेला ज्यांचं नाव आहे शरद गोविंदराव पवार. प्रशांत धुमाळ, प्रशांत धुमाळ, आभार माना प्रशांत धुमाळ. विद्यार्थ्यांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था आहे. विद्यार्थ्यांसाठी फूड पॅकेट्स आहे. विद्यार्थ्यांनी सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय. 2 मिनिटं सर्वांनी स्तब्ध उभं राहायचं राष्ट्रगीतासाठी. स्टेजवरचे सगळे खाली गेला. राष्ट्रगीत झाल्याशिवाय कोणी जायचं नाही. स्टेजवरचे चला सगळे खाली चला का. साहेबांनी सर्वांना संधी दिली. चला स्टेजवरचे खाली चला. स्टेजवरचे चला सगळे खाली चला. राष्ट्रगीत चालू करा. स्टेजवरचे चला सगळे खाली. साहेबांनी सगळ्यांना संधी दिली. चला चला स्टेजवर. मॅडम सगळ्यांना खाली घ्या. सर्वांना सौजन्यानं विनंती आहे हात जोडून. चला सर्वांनी खाली चला. स्टेजच्या खाली चला सर्वांनी. या ठिकाणी अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने विकास अण्णा पासरकर यांच्या माध्यमातून अस्वस्थ तरुणाईला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी विकास अण्णांनी केलं. मी संयोजकाच्या वतीनं ज्यांनी पवार साहेबांची वेळ घेऊन दिली त्या विकास अण्णा पासरकरांसाठी 2 टाळ्या आपण वाजवायच्या आहेत या ठिकाणी. त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं साहेब आज या ठिकाणी आले. मी सर्वांना विनंती करतो. त्यानंतर आपली जी काही लेखी सूचना आहे त्या सर्वांनी जरा थोडंसं मागं सरकून घ्या. आयोजकांच्या वतीने सर्वांना विनंती करण्यात येत आहे. थोडंसं मागं सरकून घ्या मित्रांनो. थोडंसं मागं सरकून घ्या. या ठिकाणी ऍडव्होकेट मिलिंद पवार आलेले आहेत. आमच्या सगळ्या केसेस 1 रुपयाही न घेता कालच त्यांनी आमची एक केस नील केलेली आहे आणि आम्हाला संभाजी ब्रिगेडच्या पोरांना, केडेकर साहेबांना माहिती आहे की आम्हाला पोलीस सहज उचलून नेतात. काही झालं की आम्हाला पोलीस उचलून नेतात आणि आम्हाला सोडवण्याचं काम मिलिंद पवार साहेब करतात. त्यांचं स्वागत स्नेहल यांनी या ठिकाणी करावं. या ठिकाणी शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप, अरुण आप्पा निमन यांचं या ठिकाणी स्वागत. MEAचे चेअरमन प्रशांतदादा जगताप यांचंही स्वागत. अरुण आप्पांचं या ठिकाणी स्वागत आणि शेवटचा सत्कार रवींद्रभाऊ दांगेकर. मोहनदादा जोशी, प्रशांत धुमाळ.
आमदार अशोक पवार, आमदार अशोक पवार यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आपल्याला आचारसंहितेची बंधनं आहेत. आमदार अशोक पवार, आमदार दीप्ती चौधरी यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. मोहनदादा जोशी, आपल्या पाठीमागं भीष्म पितामहासारखं उभा राहिलेले मोहनदादा जोशी यांचा सन्मान या ठिकाणी होईल. आणि आता आपण अंकुश अण्णा काकडे यांचंही स्वागत, चंद्रकांत मोकाटे यांचंही स्वागत, प्रशांत दादा जगताप त्यांचं स्वागत. आणि आता मी विकास अण्णा पासलकर यांना विनंती करतो की अस्वस्थ तरुणाई, प्रमिला ताईंचा सन्मान या ठिकाणी करा. कार्यकर्त्यांनी जागेवरती जाऊन आता सत्कार करा. सत्कारामध्ये आपला वेळ खूप जातोय. कृपया सर्वांना विनंती आहे आणि सगळेजण आपल्याला समजूनही घेतील. पुण्यातल्या आपण कृपया भाषा ही सगळी तरुणाई इतकी अस्वस्थ असताना आम्ही पुणे शहरात प्रत्येक तरुणाईपर्यंत पोहोचलो. आमच्या पायाला त्या ठिकाणी गोळे आले आणि प्रत्येक तरुणाईला साहेब आश्वासक वाटत होते. तर का वाटत होते, तर आपण ज्यावेळेस सकाळी उठून आवरून बाहेर पडतो त्याच्या अगोदर पवार साहेब 2 जिल्ह्यातून जाऊन 3ऱ्या जिल्ह्यात पवार साहेबांचा प्रवेश झालेला असतो. साहेब, तरुणाईला प्रश्न आहे की एवढा उत्साह आपल्यामध्ये येतो कुठून? आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास अण्णा पासलकर यांनी करावं. अस्वस्थ तरुणाई आणि आश्वासक साहेब विकास अण्णा पासलकर. अस्वस्थ तरुणाई, आश्वासक साहेब. महाराष्ट्रातील तरुणांचे खऱ्या अर्थाने जे मानसिक संतुलन आणि अस्वस्थता निर्माण झालेली आहे. 10-15 वर्षापूर्वी 2025ला हा देश महासत्ता होईल असं वाटत असताना आज प्रत्येक तरुणाला गेल्या मागच्या 10 वर्षामध्ये का अस्वस्थता आलेली हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून या ठिकाणी या अस्वस्थतेसाठी सगळेजण जमलेले आहेत. आणि या जमलेल्या अस्वस्थ तरुणांना आश्वस्त फक्त एकच चित्र दिसतं, ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आज त्या तरुणांनी जी वेळ मागितली त्या वेळेला साहेबांनी या ठिकाणी मान दिला. आणि सध्या देशात आणि राज्यामध्ये सगळं निवडणुकीचं वातावरण असताना साहेबांनी वेळ दिला की या तरुणांपर्यंत गेलं पाहिजे, पोहोचलं पाहिजे. आज साहेब आले, त्याबद्दल या ठिकाणी साहेबांचं मी मनापासून या ठिकाणी आभार, मनापासून खूप आनंद होतोय. आणि या ठिकाणी त्याचबरोबर भूषण राजे होळकर हे आपले यशवंतराव होळकरांचे वंशज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं ठिकाणी इंदूरवरून ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला गेल्या 10-20 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये सामाजिक चळवळ, जाती अंतामधला भेद मिटवला पाहिजे आणि आपण सगळी शेतकऱ्याची, बहुजनांची पोरं आहोत हा विचार दिला, त्या मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आज 10 वर्षानंतर पुण्यामध्ये या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर युक्रांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा सामाजिक दृष्ट्या हा देश, इथली भूमी धर्मवादामध्ये कुठं अडकू नये, धार्मिकतेने लोकांचं जीवन हे उद्ध्वस्त होतं, हे युक्रांच्या माध्यमातून ज्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं
ते डॉक्टर कुमार सप्तर्षी साहेब या ठिकाणी आज या आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. आमच्या शिक्षण क्षेत्रामधल्या प्रमिलताई गायकवाड असतील, आमचे आमदार अशोकरावजी पवार साहेब असतील, अंकुशांना काकडे असतील, दीप्तीताई चौधरी असतील, आमचे ऍडव्होकेट मगाशी सांगितलं की गेल्या 20 वर्षामध्ये अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक गुन्हे आमच्यावरती झाले, परंतु आम्ही त्या गुन्ह्यांमधून सही सलामत बाहेर येत असताना ज्यांनी आम्हाला मदत केली ते ऍडव्होकेट मिलनजी पवार. पुणे शहरामध्ये या अशा धामधुमीच्या वातावरणात कोण कुठल्या गल्लीतनं कोण कुठं पळून जाईल अशा अस्वस्थ वातावरणामध्ये एक शिलेदार मावळा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळते ते प्रशांतजी दादा जगताप. त्याचबरोबर सरकारी यंत्रणेमध्ये काम करत असताना कलेक्टर आयुक्त म्हणून काम केलं ते संभाजीराव झेंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो. MUEचे निमन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत. आमचे मित्र आणि सहकारी आणि माजी आमदार कोथरूडचे पहिले आमदार चंद्रकांतजी मोकाटे साहेब, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो. आणि माजी आमदार मोहनदादा जोशी यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. गणेशराव माने यांचं सुद्धा स्वागत करतो. आणि शेवटला कसब्याचा यक्का रवींद्रजी दंगेकर यांचं देखील स्वागत करतो. विचारपीठावरती एक मिनिट, आपण छत्रपती शिवरायांपासून सुरू झालेली शृंखला शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधारेमध्ये तयार होत असताना आज तरुणांना का अस्वस्थता वाटते? आता हे सगळेजण महाराष्ट्रातले आणि देशातले सगळे नेते सांगतात की तरुण हे क्रांती करू शकतात, तरुण हे क्रांती करू शकतात, तरुण हे सगळं बदलू शकतात. परंतु मित्रहो, हे अर्ध सत्य आहे. तरुण हे क्रांती करू शकत नाही, वैचारिक तरुण क्रांती करू शकतात, हे लक्षात ठेवा. आणि दुसरे जे तुम्ही म्हणता ना की जे वेड्यात वीर दौडले, त्या पद्धतीने हे तरुण जर खऱ्या अर्थाने वैचारिक वसा आणि वारसा घेतला तर ती क्रांती या देशाला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जाते. कारण या क्रांतीची बीजे ज्यांनी रोवली ते छत्रपती शिवाजी महाराज, शिव फुले शाहू आंबेडकर. ही जी आपली जी शृंखला आहे, या शृंखलेने या देशामध्ये या राज्यामध्ये एक वेगळाच आयाम आपल्या समोर घालून दिलेला आहे. आणि म्हणून या तरुणांना दिशा देण्यासाठी या तरुणाईचा अस्वस्थता तरुण का आहे तर गेल्या अनेक वर्षाचा आपण अभ्यास केला तर आज साहेब हे MPSC मधले नुसते तरुण नसून इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामधले तरुण आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामधले तरुण आहेत. परंतु त्या तरुणांना 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी परीक्षा होते आणि त्या परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर नियुक्ती मात्र पुढच्या 2 वर्षांनी होते. ही अत्यंत महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती आहे. आणि ज्या मागच्या कालखंडामध्ये अनेक केसेस किंवा अनेक विषय घेऊन महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये जात असताना माझ्या समोर PSIच्या अनेक मुली होत्या. त्या मुली त्यांची केस पहिल्या सरकारमध्ये देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची केस तिथं सुरू झाली, ती आजपर्यंत सुद्धा मिटलेली नाहीये. त्यामधल्या निम्म्या मुलींची लग्न सुद्धा आई वडिलांनी लावून दिली. ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये अत्यंत महिला, मुली आणि तरुण हे अस्वस्थ आहेत. आज साहेब खेड्यापाड्यातली ही मुलं ज्या पद्धतीने मराठवाड्यामधनं, विदर्भामधनं पुणे शहरामध्ये येतात आणि पुणे शहरामध्ये येत असताना त्यांच्या रोजीरोटीचा, त्यांना राहण्यापासून या ठिकाणी त्यांनी वास्तव्य करणं, त्याबरोबर त्यांची मेस असेल, हे सगळं असेल, हा खर्च, क्लासेस, हे सगळं करत असताना त्या तरुणांना आमची परीक्षा खरोखर होईल का, व्यवस्थित होईल का, ते आम्हाला मार्क्स खरे मिळतील का? कारण या देशामध्ये, या राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे की मुलं परीक्षा 1 महिन्यानी 2 महिन्यांनी परीक्षा देणार आहेत, परंतु त्या मुलांना कुठल्याही पद्धतीचं आचारसंहिता किंवा याची कल्पना अधिकाऱ्यांना नव्हती का? आज आचारसंहिता या देशामध्ये लागलेली असताना आज हजारो मुलं
परीक्षेपासून वंचित राहणार. 2 महिने या मुलांनी या पुणे शहरामध्ये किंवा इतर ठिकाणी कसे काढायचे. आणि म्हणून ही अस्वस्थता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे. ही अस्वस्थता केवळ नोकरी लागत नाहीये म्हणून पसरलेली नाहीये, तर ही अस्वस्थता जाती जातीमध्ये भेद सुद्धा निर्माण झालेला आहे. धर्माधर्मामध्ये सुद्धा भेद निर्माण झालेला आहे. आज साहेब पुणे शहरामध्ये खेडेकर साहेबांना माहिती आहे, कुमार सप्तर्षी सरांना माहिती आहे. आज या विद्यार्थ्यांबरोबर गेल्या 10 दिवसामध्ये काम करत असताना त्या अगोदर सुद्धा माहिती होतं की या ठिकाणी हॉस्टेलमध्ये सुद्धा आता सगळ्या जाती जातीची मुलं एकत्र राहायला लागलेली आहेत. अरे कुठे ते आमच्या खेडेगावामध्ये 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी कुठली जात माहीत नव्हतं. आम्हाला इस्लामच्या बरोबर जेवण करत होतो, कांबळे बरोबर काहीतरी करत होतो, आमच्या गुरुनाथ गोसावी असेल, एकत्र आम्ही होतो. आम्ही गावच्या गावगाड्यामध्ये कधीही आम्हाला जात ही आमच्या डोक्यात आलेली नाही. आणि 20-25 वर्षापासून मराठा सेवा संघाने आणि संभाजी ब्रिगेडने आणि अखिल भारतीय शिव महोत्सव समितीने हे जातीय जे वातावरण होतं हे बदलवण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु हे वातावरण बदलत असताना अलीकडे 10 वर्षामध्ये या महाराष्ट्राचा बिहार करून टाकलेला आहे. मला राजकीय गोष्टीवरती आज भाष्य करायचं नाहीये, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आम्ही सांगतो. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळ्या शाह्यांना नमवलं, आदिलशाही नमवली, निजामशाही नमवली, आणि आज आमचे प्रामाणिक मावळे स्वतःला मावळे म्हणून घेतात आणि ते तिथं दिल्लीला जाऊन मुजरा करतात. ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे. आणि म्हणून या महाराष्ट्रामधील तरुणांनी केवळ एमपीएससीच्या आणि बाकीच्या सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा तुमची आमची जबाबदारी आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय साहेबांना अनेक प्रश्न येतील, मुलं या ठिकाणी आपली व्यथा मांडतील. या कार्यक्रमामधनं किमान आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातली तरुणाचा हुंकार जरी पोचवू शकलो ना तरी ते आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून साहेब तुमच्याकडं आज 84 वर्षाचं वय असताना सगळ्या तरुणांना वाटतं की हा 84 वर्षाचा तरुणच आमचे प्रश्न हा सोडवू शकतो. याबद्दल त्यांच्या मनामध्ये एक खूप मोठी आशा आहे. आज राज्यामध्ये निवडणुका आचारसंहिता लागलेल्या आहेत. साहेब काही मुलांच्या परीक्षा आणि काहींचे प्रश्न आहेत. या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तुम्ही राज्यपालांशी बोललं पाहिजे की राज्यपाल महोदयांना या काळामध्ये निर्णय घेता येतात. आणि या निर्णयाच्या संदर्भामध्ये काही पोलीस प्रशासनामध्ये काहींच्या नियुक्त्या रखडलेल्या असतील, काही आता काल परवा एमपीएससीचे रिझल्ट लागलेले आहेत, आणि वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या खात्याच्या माध्यमातून ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्याचं सुद्धा या ठिकाणी निवारण करण्याची गरज आहे. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये या देशामधील धार्मिक आणि जातीय विद्वेष जो पसरलेला आहे तो सुद्धा तरुणांच्या अस्वस्थतेचं मुख्य कारण आहे. आणि म्हणून आपल्याला या पुढील काळामध्ये सर्वांना हातात हात घेऊन काम करावं लागेल. या पुणे शहरामध्ये खेडेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 20-25 वर्षामध्ये इथली सामाजिक घडी जी आहे, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, ही व्यवस्था टिकवण्याचं काम मित्रांनो केलेलं आहे. त्याच्यासाठी आम्हाला अनेक अडचणी आलेल्या आहेत. या अडचणीवरती मात देऊन या ठिकाणी ज्या संकट काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या संकटांना मात दिली, आज तोच छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आदरणीय पवार साहेब सुद्धा या संकटाला तोंड देत आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, दिल्लीचे सत्ताधीश आहेत आणि ते सत्ताधीश आमच्या इथल्या मावळ्यांना, घरादारांना घरदार हे फोडत आहेत. आणि ते सत्ताधीश या महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु हा कच्चा पेला नाहीये, कच्चा चेला नाहीये. हा या ठिकाणी आमच्या शारदाबाई गोविंदराव पवारांच्या पोटी जन्माला आलेला हा हिरा आहे, हे लक्षात घ्या. जसा आमच्या जिजाऊंनी शिवबा घडवला, खेडेकर साहेब सांगतात की आमचा शिवबा असा घडला की औरंगजेबाच्या दरबारात सुद्धा ज्यावेळेस शिवबा गेले होते त्यावेळेस शिवबाला बघायला सुद्धा तिथले सगळेजण अस्वस्थ झालेले होते, सगळेजण उत्सुक होते. आणि अस्वस्थता ही होती की हा शिवबा या दरबारात सुद्धा काही घडवून आणू शकतो आणि या दिल्लीची सत्ता पालथी करू शकतो. हा तिथल्या लोकांना सुद्धा एक वेगळा आत्मविश्वास होता. आणि म्हणून त्याच पावलावरती पाऊल टाकणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या महाराष्ट्राचं आणि या देशाचं चित्र बदलू शकतात, तरुणांना नवी दिशा देऊ शकतात. आणि यासाठी तुमच्या आमच्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी
24 तास आम्ही या पुणे शहरामध्ये तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध आहोत. या देशाला आणि या राज्याला आपल्याला खऱ्या अर्थाने नवी दिशा द्यायची आहे. आणि म्हणून इतिहासामध्ये अनेक या ठिकाणी षडयंत्रकारी लोक होते. त्यांनी या राज्याचा इतिहास, भूगोल आणि राजकारण सगळंच बदललेलं आहे. म्हणून हे अनाजी पंत सुद्धा तुम्हाला आम्हाला ओळखण्याची गरज आहे. आणि या अनाजी पंतांच्या वैचारिक दिवाळखोरी म्हणा त्याला, त्या वैचारिक दिवाळखोरीने महाराष्ट्रामधील संपूर्ण अस्वस्थता देखील पसरलेली आहे की आज काय होईल, महाराष्ट्रासमोर काय प्रश्न येतील. राजकारणाच्या ठिकाणी ठेवून समाजामध्ये अस्वस्थता पसरणार नाही, जाती जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही, धर्माधर्मामध्ये संघर्ष निर्माण होणार नाही. ही राज्याच्या प्रमुखांची जबाबदारी असते. परंतु ते प्रमुख आज आपली जबाबदारी विसरलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने तरुण या देशाचं भवितव्य असतं. आणि म्हणून तरुणांचं संरक्षण कसं केलं पाहिजे. मला काल परवा सुद्धा माहिती मिळाली की राजस्थानमध्ये साहेब 500 रुपये एका मुलाने एकदा भरले की तो वर्षभर त्या परीक्षा देत राहतो. आणि आज आमच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक परीक्षेला 1000 रुपये त्या मुलाला द्यावे लागतात, 1000 रुपये भरावे लागतात. आणि त्या माध्यमातून त्याने किती परीक्षा द्यायच्या, किती वेळा त्या आई वडिलांना कर्ज काढायला लावायचं. आज मराठवाड्यातल्या आमच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना त्याच्या आई वडिलांच्या 25,000 रुपये सुद्धा उत्पन्न नसतं. त्याचे आई वडील गळ्यातले दागिने घाण ठेवून सुद्धा या ठिकाणी आपल्या मुलाला परीक्षेसाठी पाठवतात, शिकण्यासाठी पाठवतात. का तर ती आई आस लावून बसलेली असती की माझा मुलगा कधीतरी PSI होईल, माझा मुलगा तहसीलदार होईल, माझा मुलगा काहीतरी तलाठी तरी होईल. अशा पद्धतीने ती बिचारी त्याच्या शिक्षणाच्या माध्यमातून तो काहीतरी घराचं दाराचं आपलं भवितव्य उज्ज्वल करेल अशा पद्धतीची ती आस लावून बसलेली असती. त्या माय माऊलीचे अश्रू देखील पुसण्याचं काम साहेब आपण केलं पाहिजे. कारण ही महाराष्ट्रातील तरुणाई ही एखाद्याला डोक्यावरती घेते आणि हीच तरुणाई एखाद्याला पायदळी सुद्धा तुडवते. हा सुद्धा इतिहास या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून इतिहासाच्या अंगाने बोलत असताना अनेक विषयावरती बोलायचं होतं. परंतु आज या ठिकाणी आपल्याला ज्यांना ऐकायचंय ती अत्यंत महत्वाची आणि मौल्यवान माणसं आहेत, ज्यांचं खऱ्या अर्थाने जतन आपण केलं पाहिजे, ती आज या ठिकाणी आलेली आहेत. या सर्व कार्यक्रमासाठी विराज तावरे, प्रशांतजी जुमाळ आणि आमचे आंधळे बंधू या सर्वांनी जी मेहनत घेतली, त्या सर्वांनी जी ताकद लावली आणि सगळ्या तरुणाईने या ठिकाणी या कार्यक्रमाचा उत्साह वाढवला, त्याबद्दल पुनश्च एकदा सगळ्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद अण्णा. हम तुम्हारे साथ है. काळ्या आईशी इमान राखणाऱ्या, काळ्या आईशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांना आपला वाटणारा नेता म्हणजे शरद पवार. शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव असलेला लोकनेता आणि त्यांच्यासाठी हजारो कोटींची कर्जमाफी करणारा नेता म्हणजे शरद पवार साहेब. आणि आज इथं बीड परळीवरून एक अस्वस्थ तरुण जो पुण्यामध्ये राहतोय, विजय आंधळे, जो अनेक वर्ष झालं या ठिकाणी तयारी करतोय. विजय आंधळे या ठिकाणी आलेला आहे. पवार साहेबांची वेळ घेण्यापासून सर्व तरुणाईपर्यंत काम करण्याचं धाडस या धडाडीच्या तरुणाने दाखवलंय. हा कार्यक्रम पवार साहेबांनी दिल्यापासून विजय 1 मिनिट सुद्धा त्या ठिकाणी थांबला नाही. त्या अस्वस्थ तरुणाईचा प्रतिनिधी विजय आंधळे, मी याला विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये आपली अस्वस्थता पवार साहेबांसमोर व्यक्त करावी. अस्वस्थ चित्त काय की काय बोलावं ते समजत नाही. अस्वस्थ चित्त काय की काय बोलावं ते समजत नाही. त्यात विराज सरांनी सांगितलं की 2 मिनिटात बोलू, त्याच्यामुळे मी अजूनच अस्वस्थ झालोय. साहेब, विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे की नेमकी काय अस्वस्थता आहे आमची ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. साहेब, 2023 या वर्षामध्ये वेगवेगळ्या खात्याअंतर्गत कमीत कमी 25 ते 30 परीक्षा झाल्यात. एका परीक्षेची फीस 1000 रुपये. साहेब, 30,000 रुपये जर फक्त परीक्षेचं शुल्क भरायचं असेल, बाकी खर्च फॉर्म भरलेला असतो. कोल्हापूरला सेंटर येतंय, नागपूरला. हे नागपूरचं सेंटर आधी आपल्याला बंद पाडायचंय. त्याच्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत. माझी अशी विनंती आहे साहेब,
मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला 30,000 रुपये सुद्धा उत्पन्न नाही. माझ्याकडे खतं बिया घेतलेल्या पावत्या आहेत. माझं बिल झालंय 25,000 रुपये. माझ्याकडे सोयाबीनची पट्टी आहे. सोयाबीनचं उत्पन्न झालंय 17,700 रुपये. मी माझ्या आईला सांगितलं होतं की आई, दिवाळीच्या अगोदर परीक्षेचं आमचं नोटिफिकेशन आलं. आई म्हणलं मी दिवाळीला येणार नाही, कारण पेरणीच्या तोंडावर 16 जूनला आमची परीक्षा आहे. 16 जूनला परीक्षा आहे साहेब. मी दिवाळीला गेलो नाही. मी आणि माझी बहीण आम्ही दोघं जण इथं शिकतात. 20,000 रुपये महिन्याला लागतात. 20,000 रुपये कुठून आणायचे? 17,700 2023 माझ्या वडिलाचं उत्पन्न आहे. अशी परिस्थिती असताना आणि दिवाळीला मी गेलो नाही साहेब. 28 एप्रिलला आमची राज्यसेवेची परीक्षा होती. 20 दिवस झालं आयोगानं नोटिफिकेशन काढलंय. अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलली. आता माझ्या समोर प्रश्न आहे की जून नंतरचे पैसे मी कुठून आणणार आहे? ही फक्त माझी नाही, इथं बसलेल्या सगळ्या पोरांची तीच परिस्थिती आहे साहेब. 15 रुपयाला वडापाव झालाय. ह्या सगळ्या तरुणांना विचारा. रविवारी संध्याकाळी उपाशी असतात का नाही विचारा साहेब. रविवारी संध्याकाळी सगळे तरुण उपाशी असतात. मेस बंद असते. 10,000 रुपये फक्त राहण्याचा आणि खाण्याचा आणि अभ्यासिकेचा खर्च 10,000 रुपये साहेब. शेतकऱ्याच्या जातीला ते परवडत नाहीत. मी शेतकऱ्यांचा साहेब एक उपमुख्यमंत्र्याला प्रश्न केला की तुम्ही 1,000 रुपये फीस का ठेवताय? त्यांनी उत्तर दिलं की विद्यार्थ्यांना सिरियसनेस यावा म्हणून. विद्यार्थ्यांना सिरियसनेस यावा म्हणून. माझी अशी विनंती आहे, आदरणीय फडणवीस साहेब, तुम्हाला आमचा सिरियसनेस बघायचा असेल, तुम्ही सरकार पाडण्यासाठी जसं वेषांतर करून जात होतात तसं वेषांतर कर. तुम्ही नारायण सदाशिव शनिवार पेठेत हिंडून बघा. तुम्हाला तरुणांमधील सिरियसनेस दिसून येईल. तुम्हाला तरुणांमधील सिरियसनेस तुम्ही नाहीत. सिरियसनेस तुम्ही शेतकऱ्यांबद्दल नाहीत. सगळी शेतकऱ्यांची पोरं आहेत. शेतकरी अस्वस्थ आहे म्हणून त्यांचे तरुण अस्वस्थ आहेत. तुम्ही व्यापाऱ्यांच्या जीवावर निवडून आलात. व्यापारी सुद्धा अस्वस्थ आहे. एवढा अंडर करंट आहे साहेब. राजकीय भाषण करायचं नाही, पण सगळ्या अडचणी ह्या चुकीच्या राजकारण्यांनी विद्यार्थ्यांसमोर आणून ठेवलेले आहेत. माझे असे साहेब, हर हर महादेव म्हणल्यानंतर जेवढी ऊर्जा मावळ्याने येत होती, तेवढी महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार म्हणल्यानंतर या तरुणांमध्ये येते साहेब. साहेब मी एक कविता आणलेली आहे. महाराष्ट्रभूषण मंगेश पाडगावकरांची माफी मागून मी सलाम ही कविता तुमच्या समोर सादर करतो. भय आणि शोषण यांचा पाय असलेली आणि खोट्या शब्दांनी झुलवणारी आपली जी संस्कृती आहे, त्याबद्दल माझ्या शेतात काम करणाऱ्या आई वडिलांना मी सलाम करून, सलाम सबको सलाम, ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम, लातेच्या भयाने डावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम, बघणाऱ्याला सलाम न बघणाऱ्याला सलाम, विकत घेणाऱ्याला सलाम आणि विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम, ईडीला सलाम, सीबीआयला सलाम, पोलिसांच्या चौकशीला सलाम. साहेब, ही तरुण ईडी सीबीआयला अस्वस्थ होऊन नाही, ही सरकारच्या चुकीच्या धोरणाला अस्वस्थ होऊन इथं तयार झालेली पिढी आहे साहेब. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जाती जातीत भांडण लावणाऱ्या अनाजी पंतांना माझा सलाम. सलाम प्यारे भाई और बहनों, सबको सलाम. साहेब, विद्यार्थी अस्वस्थ, शिंद्यांना सलाम, मिंद्यांना सलाम, खोक्यांना सलाम, बोक्यांना सलाम. साहेब, आता मी शेवटचं आता मी पवार साहेबांना डेडिकेट एक शेर म्हणणार आहे. लहू में भीगे तमाम मौसम गवाही देंगे कि तुम खड़े थे, वफा के रास्ते का हर मुसाफिर गवाही देगा कि तुम खड़े थे, शहर का सूरज गवाही देगा जब अंधेरे की कोख से निकलने वाले सोचते थे कि कोई जुगनू बचा नहीं तो तुम खड़े थे. तुम्हारे भाई, तुम्हारे बेटे, तुम्हारी बहनें, तुम्हारे माए, तुम्हारे मिट्टी का जर्रा जर्रा गवाही देगा कि तुम खड़े थे. 100 आने वाली तमाम नस्लें गवाही देंगे कि तुम खड़े थे. पवार साहेब, या महाराष्ट्राला तुम्ही होता. मला वाटतं विजयची जी बॉडी व्हायब्रेट होत होती, त्याचा शब्द आणि शब्द हा सच्चा होता. शब्द आणि शब्द हा आपल्या अस्वस्थतेचं प्रतीक होता.
अरे महाराष्ट्रात असं कुठलं गाव नाही जिथं पवार साहेबांचा वावर नाही. महाराष्ट्रात असं कुठलं क्षेत्र नाही जिथं पवार साहेबांचा वावर नाही. उद्योग, कला, क्रीडा, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत सगळ्यांना आपला वाटणारा देशाचा नेता म्हणजे शरद पवार साहेब. आणि आता या ठिकाणी उजमा शेख PSI झालेली मुलगी आहे, ती आपलं मनोगत व्यक्त करेल. उजमा पुढे उजमा पुढे. बोल तिथून बोल. नमस्कार, मी शेख उजमा सलीम. नुकतीच माझी PSI या पदी निवड झालेली आहे. मी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून आली आहे. 4 महिन्यांची असताना माझ्या वडिलांचं छत्र हरवलं, परंतु आईनं खचून न जाता सांभाळ करून मला इथपर्यंत आणलं. माझी आई ही जिल्हा परिषद शाळेत खिचडी बनवण्याचं काम करते. माझा कौटुंबिक संघर्ष हा खूप मोठा आहे, परंतु 4-5 वर्षापासून MPSC करते ना, तो संघर्ष हा माझा त्या संघर्षापेक्षाही जास्त मोठा ठरलाय. 2019 मध्ये मी MPSC करायला सुरुवात केली. 2020 ची PSI ची परीक्षा दिली. 3 वर्षानंतर 2023 मध्ये माझा निकाल लागला आणि दुर्दैवानं माझं सिलेक्शन राहून गेलं. परंतु वेटिंग लिस्ट मधून माझं सिलेक्शन होणार याची मला खात्री होती. जे मुलं PSI ला जॉईन करत नाहीत त्यांच्या जागीनंतर जे प्रतीक्षा यादीत मुलं असतात त्यांचं सिलेक्शन केलं जातं. यासाठी आम्ही भूक तहान विसरून कंटिन्यू पाठपुरावा करत होतो, परंतु आम्हाला प्रशासनात काही मदतच मिळत नव्हती. एके दिवशी मंत्रालयात गेलेलो असताना प्रमोद पाटील सरांच्या मदतीनं आम्ही रोहित दादांना भेटलो. आज दादा इथं आलेले नाहीयेत, परंतु दादांनी आम्हाला त्यावेळी खूप मदत केली. दादांनी आम्हाला मदतीचा विश्वासही दिला आणि आमचं म्हणणं जे ते सगळं व्यवस्थितपणे ऐकून घेतलं. दादांनी आम्हाला गद्रे साहेबांकडे नेलं. साहेबांनीही DG ऑफिसला कॉल केला आणि प्रतीक्षा यादी लवकरात लवकर लागावी यासाठी विनंती केली. 18 मार्च रोजी आमची प्रतीक्षा यादी झाली आणि आम्ही 17 जण PSI झालो. तसेच गृह विभागाचे जे सचिव आहेत अमोल पाटणकर सर, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. यासाठी मी माननीय रोहित दादा आणि माननीय पाटणकर सर यांची खूप खूप आभारी आहे. साहेब, मी तुम्हाला एक विनंती करते की जे MPSC चे निकाल आहेत ते लवकरात लवकर लागण्यात यावेत. त्याच्यानंतर त्यांना नियुक्त्या सुद्धा लवकर द्याव्या आणि जे वेटिंग लिस्ट मधून मुलांचे पुन्हा सिलेक्शन होतात त्याची प्रोसेस फास्ट व्हावी यासाठी एक कायदा करण्यात यावा. साहेब, मी जरी आज PSI झाले तरी सुद्धा इथे समोर माझ्या मैत्रिणी आहेत जे की रडत होत्या त्या स्टेजच्या मागे. याचं कारण असं आहे की आयोगानं जो ग्राउंडचा क्रायटेरिया आहे तो खूप टफ केला आहे, जो की मुलींसाठी खूप अवघड आहे. 2021 ला 1.5 वर्ष भेटून सुद्धा 112 जागांपैकी फक्त 64 मुली पास झाल्या. एकीकडे आपण महिला सबलीकरणाच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे महिलांचं खच्चीकरण होत आहे आणि 20 वर्षांमध्ये हे पहिल्यांदाच होत आहे. साहेब, तुम्हाला विनंती आहे की या मुद्द्याकडे तुम्ही आवर्जून लक्ष द्यावं. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी श्रद्धा उरणे BDO झालेली आहे. श्रद्धा आपलं मनोगत व्यक्त करते. श्रद्धा उरणे. आदरणीय साहेब, व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी श्रद्धा उरणे सोलापूर जिल्ह्यातील अनगर या गावातून आलेली आहे. 2018 साली माझं ग्रॅज्युएशन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पूर्ण झालं आणि आता 2023 साली माझी तलाठी, दुय्यम निबंधक, STI, ASO आणि त्याचबरोबर उपशिक्षणाधिकारी पदी निवड झालेली आहे. साहेबांचं सुरुवातीला आभार मानते, कारण मी तीच विद्यार्थीनी आहे जे तुम्हाला 2 वर्षापूर्वी पाहिलं होतं. बालगंधर्व चौकात आपलं MPSCचं आंदोलन झालं होतं आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नसाठी आपण जे आंदोलन केलं होतं आणि आपण त्यासाठी पाठपुरावा दिला आणि त्यामुळे 2 वर्ष अटेम्प्ट आम्हाला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा वाढवून मिळाला. त्यामुळेच माझी उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली. माझ्यासारख्या बऱ्याच विद्यार्थ्यांची यावेळेस निवड झाली. त्या सर्वांच्या वतीने मी आपला आभार मानते. आपल्याला सर्वांच्या वतीनं मला एक विनंती करायची आहे. 2024 सालीचा जो अटेम्प्ट आहे राज्यसेवेचा
तो हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा शेवटचा अटेम्प्ट असणार आहे आणि अजूनही त्यामध्ये जागा कशा होणार आहेत, क्लास 1च्या किती आहेत, क्लास 2च्या किती आहेत, अजूनही त्या कळालेल्या नाहीयेत. क्लास 1च्या जागा तर अत्यंत कमी आलेल्या आहेत. जर वर्षातून एकदा ऍड येते आणि क्लास 1च्या जागा ह्या 50 पेक्षा सुद्धा जास्त नसतात, तर आम्हाला डीसी होण्याचं, डेप्युटी कलेक्टर होण्याचं, डीवायसपी होण्याचं स्वप्न हे आमचं कुठंतरी भंग पावतंय. सर्वांच्या वतीने मला तुम्हाला विनंती करायची आहे की आपण वैयक्तिक पातळीवरती पाठपुरावा करावा आणि क्लास 1च्या जागा जेवढ्या जास्तीत जास्त वाढवण्यात याव्यात, युपीएससी पॅटर्न प्रमाणे मोजक्या जागा या प्रत्येक वर्षी याव्यात यासाठी विनंती करावी. इथे आयोजकांनी मला बोलवलं आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी तरुणाईची, अस्वस्थ तरुणाईची प्रतिनिधी अश्विनी डोके सातव आपलं मनोगत व्यक्त करते. सन्माननीय सभागृह आणि या सभागृहात उपस्थित असलेले सगळे अस्वस्थ तरुण, आज या ठिकाणी अस्वस्थ तरुणाई आणि आश्वासक साहेब हा एक संवाद आयोजित करण्यात आलेला आहे. हिथले तरुण, या ठिकाणी असलेले तरुण हे फक्त अस्वस्थ नाही आहेत, तर त्याचबरोबर भरकटलेली आहेत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ती भरकटण्याची कारणं काय आहेत याच्यावरती पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकूण बेरोजगारीचं प्रमाण या देशामध्ये 83% आहे आणि त्या 83%मधले 34% तरुण जे आहेत, 34% हे जे तरुण आहेत त्यांचं वय वर्ष, बेरोजगारीचं जे प्रमाण आहे 83%पैकी 34% हे जे प्रमाण आहे त्यामध्ये जवळपास 45% तरुण आहेत की जे 30च्या 35च्या आतले आहेत. मग ही अस्वस्थता का वाढणार नाही? ही अस्वस्थता फक्त रोजगारापुरती मर्यादित नाहीये. ही अस्वस्थता आमच्या एकूणच आयडेंटिटी संदर्भातली आहे. नेमकं काय म्हणून आम्ही या समाजाला सामोरं जायचंय? 90च्या पर्यंतचा कालखंड जर पाहिला त्याबरोबर वाढणारी ही सगळी पिढी आहे आणि या पिढीमध्ये आम्ही वाढत असताना माणूस म्हणून, संविधानाला अभिप्रेत असलेला माणूस म्हणून जडणघडण जी आहे ती होत होती. परंतु 2014 नंतर इथलं जे वातावरण बदललेलं आहे त्यानंतर धार्मिकता आणि सांप्रदायिकता हे 2 महत्वाचे मुद्दे जे आहेत ते महत्वाचे ठरतात आणि त्या ठिकाणी मग आमचं शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हे कुठेतरी मागे पडत चाललेलं आहे आणि फोकस केला जातोय तो केवळ आणि केवळ धर्मांधता वाढवण्यामध्ये. आम्हाला कुठेतरी राम मंदिराचं स्वप्न दाखवलं जातं. राम मंदिर उभं केल्यानंतर रोजगाराचा प्रश्न सुटेल असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात मात्र तसं होताना सुटत नाही. वर्षानुवर्ष 5 वर्ष 6 वर्ष उच्च शिक्षण घ्यायचं, आईबापांनी कर्ज काढायचं आणि ते कर्ज काढल्यानंतर मग कुठेतरी थाटामध्ये एखादी वडापावची गाडी लावायची आणि त्या गाडीला नाव द्यायचं इंजिनियर वडापाव, MBBS वडापाव, MBA वडापाव. जर मग वडापावाची गाडीच लावायची असेल तर आई बापाला कर्जामध्ये का ढकललं असतं आम्ही? का विदर्भाचा वगैरे सगळा तो भाग सोडून पुण्यामध्ये शिकायला MPSC करणारे हे तरुण का आले असते? कुठेतरी अभिप्रेत शिक्षणातून रोजगार मिळेल अशी अभिप्रेत असणारी प्रणाली आमच्याकडे का विकसित झाली नाही? या सगळ्यामुळे हे तरुण अस्वस्थ आहेत. आरक्षणासाठी आम्ही सगळे भांडतोय. आरक्षण आम्हाला मिळणं गरजेचंच आहे, पण दुसरीकडे त्याचबरोबर सरकारी नोकऱ्या आणि सरकारी शिक्षणाच्या जागा ह्या कमी केल्या जातात. म्हणून सुद्धा आम्ही तरुण जे आहेत, हे सगळे तरुण मित्र जे आहेत ते अस्वस्थ आहेत आणि ह्या अस्वस्थ तरुणाच्या अस्वस्थतेला कुठेतरी वाट रिकामी करून देणं, त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेणं हे खूप महत्वाचं वाटतं. आज या ठिकाणी या सगळ्या इलेक्शनच्या धामधुपीमध्ये तुम्ही जो वेळ दिलात आणि हे ऐकून घेतलं त्यासाठी तुमचे खरोखरच आभार. धन्यवाद. धन्यवाद अश्विनी. आता सक्षना सलगर, अस्वस्थ तरुणाईची प्रतिनिधी आणि महाराष्ट्रामध्ये जिचा बुलंद आवाज, शरद पवारांचा आवाज म्हणजे सक्षना सलगरचा आवाज, असं सध्याचं चित्र असताना सक्षना, आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या सगळे जाती धर्म हे पवार साहेबांच्या बरोबर आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती या महाराष्ट्रातल्या पवार साहेबांच्या बरोबर आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीतले तरुण हे पवार साहेबांबरोबर आहेत. तसेच एक धनगर समाजाची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सक्षना सलगर, जी ME इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे, ती सुद्धा अस्वस्थ आहे, आपलं मनोगत व्यक्त करेल 2 मिनिटांमध्ये. सक्षना. नमस्कार. आज या ठिकाणी या मंचावरती तुम्हा माझ्या सर्वांचे नेते
महाराष्ट्राचा बुलंद आवाज तुम्ही मगाशी म्हणत होतात. खरं तर मी असं म्हणेन, होळकर साहेब तुम्ही महाराज इथं उपस्थित आहात, दंगेकर साहेब सर्व उपस्थित आहात. अरे हा महाराष्ट्राचा आवाज नाही, आपल्या महाराष्ट्राला अर्थ आवाज ऐकून घ्या. हा हिंदुस्थानचा बुलंद आवाज आहे आणि या बुलंद आवाजाला बुलंद करण्याचं काम तुमचं, माझं आणि सर्वांचं आहे. तुम्हा सगळ्यांना वाले ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकर्ता आहे म्हणून बोलते. सगळ्या पोरांना माझं सांगणं आहे, मगाशी इथं बसलेले पोरं मला म्हटले ताई कधी आलात. मी सुद्धा तुमच्यासारखीच मराठवाड्याच्या धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका खेड्यातली मुलगी आहे आणि जिच्या आई वडिलांनी ज्वारी सोयाबीन काढलेलं आहे. या शेतकऱ्यांची मी मुलगी आहे आणि शेतकऱ्याच्या याचा मला सार्थ अभिमान आहे. आज तुम्हा सगळ्यांचे प्रश्न मी बघत होते. मगाशी एक मुलगी आता ह्या व्हिडिओ झालेल्या त्या सांगत होत्या तुम्हा सगळ्यांना हजार रुपये वसूल करायचे आणि ह्या मोदी शहांनी यांची टगेगिरी करायची. ही जर टगेगिरी थांबवायची असेल तर यंदाच्या रिंगणामध्ये, लोकसभेच्या रिंगणामध्ये यांना आसमान दाखवण्याची जबाबदारी तुमची, माझी आहे. तुम्हाला मी सांगते, तुम्ही कोणी घाबरू नका. हे मोदी शहांचे ईडीबीडी तुम्हाला काय करत नाही हो. अरे आपण कष्टाने इथं आलेलो आहेत, आपले आई वडील कष्ट करतात. 50 खोके आणि तुम्ही एकदम ओके म्हणतायत. अंकुशांना विदर्भामध्ये वर्ध्यामध्ये गेले होते मी 2 महिन्याखाली. तिथं खाली बसलेले ग्रामपंचायतचे सरपंच म्हणले माजलेले बोके. मी म्हटलं ही भाषा नकोय तर ते म्हणले ताई हो आम्ही यंदा ठरवलेलं आहे म्हणे. जसं मी विचारलं दंगेकर साहेब, आता एका ठिकाणी आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो होतो. पुणेकर काय म्हणतात, यंदाचा खासदार दंगेकर. ईडी बीडी सीडी काय नाही. आणि या देशामध्ये ज्यांनी नाव अव्वल केलंय, एकदा नाही दोनदा नाही 9 वेळा महासंसद रत्न. 4 दिवस मी दौंडमध्ये होते. हे महाशय देवेंद्रजी इंदापूरमध्ये होते. अहो गावगाड्यामध्ये गावागावात चप्प्यात लोक म्हणतात महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार. त्यामुळे तरुणांना मला सांगायचं, ही निवडणूक तुम्ही हातात घ्या. अभ्यास करण्याबरोबरच या लोकशाहीचं जतन, संवर्धन करणं, प्रोटेक्ट करणं, दिस इज अवर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. मी तर म्हणेन प्रायोरिटीने तुम्ही या निवडणुकीमध्ये भाग घ्या. ही गरज आहे. या अमित शहा मोदींना महाराष्ट्राचा आवाज काय दाबायचा आहे ते विचारलं पाहिजे. अरे या महाराष्ट्राची संस्कृती आहे, छत्रपती शिवरायांचा विचार आहे. मागच्या 500 वर्षाखाली शिवराय दिल्ली समोर झुकले नव्हते आणि आज शरद पवार नावाचं वादळ दिल्लीला झुकवल्याशिवाय राहणार नाही. हा प्रण तुम्ही आम्ही घ्यायचा आहे. ही आपली लढाई आहे. उर्दू मध्ये एक शेर आहे, गिरते हैं शेर सवार ही मैदाने जंग में. अरे गिरते हैं शेर सवार ही मैदाने जंग में, वो तिफल क्या गिरे, वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले, जो घुटनों के बल चले. त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. एकच म्हणेन, मुलांनो, तरुणींनो आणि पुणेकरांनो, महाराष्ट्राच्या भागातून आलेल्या सर्व लोकांनो, ही निवडणूक आपण हातात घ्यायची आणि दाखवायचंय कुणी गुजरात महाराष्ट्राला चालवू शकत नाही. हमारा शेर जिंदा है और एक बताना जो इनका बताते कि इनकी एज क्या हो गई, उम्र क्या हो गई, त्यांना एकच सांगणं आहे, शेर बूढ़ा भी हो जाए तो घास नहीं खाता. टाइगर इज बैक, शरद पवार. जय हिंद, जय महाराज. थँक्यू. क्या बात आहे, टायगर इज बॅक, शरद पवार, शरद पवार. मला वाटतं या ठिकाणी सारं संपत आहे असं वाटत असताना मी मैदानात उभा आहे आणि मी लढणार आहे. ती लढण्याची प्रेरणा म्हणजे शरद पवार साहेब. आणि आता अस्वस्थ तरुणाईचं प्रतीक आणि अनेक वर्ष विद्यार्थ्यांचं आणि युवकांचं नेतृत्व केलेले युक्रांचे 84 वर्षाचे कुमार सप्तर्षी सर. माझे परम मित्र 65 वर्ष कॉलेजपासून बरोबर असलेले माननीय शरद पवार, मला इथे निमंत्रित केलेले विकास पासलकर, चंद्रकांत मोकांडे, दंगेकर आणि खेडकर सारखे, खेडेकरांसारखे सिनियर माणसं आणि मित्रांनो, सर्वांना नमस्कार, राम राम, सलाम अलैकुम आणि जय भीम, जय मल्हार. एक लक्षात ठेवा की तुमचे प्रश्न आम्हाला माहीत आहेत आणि तुमच्या वाट्याला निराशा आलेली आहे. तुमचं भवितव्य कुठून काढायचं, संपवायचं
असं आहे. कारण त्यांना असे तरुण पाहिजेत आजच्या सत्ताधाऱ्यांना की जे बुद्धी चालवणारच नाहीत. त्यांना सांगण्यात येतं की वर बुद्धीचे भीम पडले, तू विचार करू नकोस. पण आपण विचार करतो म्हणून अस्वस्थ आहोत आणि आपल्याला प्रश्न सोडायचे. आणि एक लक्षात ठेवा की सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या स्वतःमध्ये नसतात, ती समाजाच्या व्यवस्थेत राजकारणात असतात. राजकारणात सर्व गोष्टींचे अंतिम निर्णय होतात, म्हणून राजकारणापासून कोणालाही दूर राहता येत नाही. आणि अशा वेळेला आता देशामध्ये जे काय चाललंय ते ताबडतोब गेलं पाहिजे. हे कोणाचं राज्य आहे? ते एक व्यापारी लॉबी आपल्यावर राज्य करते आणि प्रत्येक गोष्टीत पैसा आणि खंडणी काढते. त्यांना काही जनतेचं देणं घेणंच राहिलेलं नाही हे दिसतंय. आणि आपल्याला महाराष्ट्रात मतदान करायचंय, पण निवडणूक देशाची आहे. आणि महाराष्ट्रात तर काय चाललंय, वरून कीर्तन आतून तमाशाच आहे, सगळा मनोरंजनच जास्त आहे, याच्यात काही राजकारण चाललेलं नाही. आणि अशा याच्यामध्ये तुम्हाला शहाणपणानं हे आव्हान स्वीकारावं लागेल. कारण कुठल्याही समाजावर संकट आलं तर तिथली तरुणाईच अंगावर घेत असते ते. आणि आमच्या पिढीनं घेतलंय म्हणून आम्हाला सांगण्याचा थोडासा गुंजभर अधिकार आहे. आमची पिढी संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याचं आंदोलन घेतलेली पिढी आहे. 56 ते 60 आम्ही लढत होतो आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये जात गायब झाली होती. ना कोणी बामण होता, ना कोणी मराठा, ना माळी, ना धनगर, ना दलित. सगळ्यांना पाहिजे होतं की आपलं द्विभाषिक राज्य होतं, गुजरात आणि आपण एकत्र राज्य होतं. तर गुजरातचं ओझं बाजूला करून आम्हाला संयुक्त महाराष्ट्र पाहिजे होता मुंबईसह. तेव्हा सगळी पिढी लढली. तर त्या पिढीनं त्या काळातलं आव्हान स्वीकारायचं असतं, कारण त्यांच्यात एनर्जी असते. नाहीतर काय 22 वर्षाचे वृद्ध असतात, काय होणार नाही, ते ईव्हीएम मशीन आहे, आता मरतंय का मग मरतंय, असे असतात. म्हणून जो चॅलेंज स्वीकारत नाही तो तरुण असूच शकत नाही. तर आत्ताचं आव्हान आहे कशावर हल्लाबोल करायचा आहे. तर हल्लाबोल आहे देशाला मुक्त करायचंय व्यापारी कचाट्यातून. आणि ही गुजराती लॉबी आहे, म्हणजे संयुक्त महाराष्ट्र सारखं आंदोलन आहे. असंच तरुणांनी घेतलं होतं आणीबाणी घालवण्याच्या वेळेला. पक्ष वीक होते, पैसे नव्हते. एका घोड्याला 19 महिने रोज इनिमा दिला आणि दुसऱ्या घोड्याला 19 महिने चंदी घातली आणि त्यांची स्पर्धा लावली. अशी 77ची लोकसभा निवडणूक होती. इतके हवालदिल झालेले आम्ही जनता पार्टीचे लोक, पण तरुणांनी हातात घेतली निवडणूक आणि पैसा लागला नाही, काही लागलं नाही. तर तीच तिसरी वेळ महाराष्ट्रावर आता आलेली आहे की पक्ष वीक आहेत. विरोधी पक्ष वीक नसते, त्यांचा चिखल झाला नसता तर कमळ उगवलंच नसतं. कमळ फक्त चिखलात उगत. आणि धर्माच्या नावाखाली लोकांचे मेंदू बंद पाडणं, म्हणजे जसं काही मोदी आले मग धर्म आले. धर्म आपल्या देशामध्ये 2,000 वर्षापासून. जगात जेवढे धर्म आहेत तेवढे भारतात आहेत. मग बाकीच्या लोकांना चाललं सर्व धर्म. आणि आत्ताच काय अडचण आली, जाती आधीपासूनच आहेत देशात, पण जाती द्वेष आत्ता वाढलेला. आता ओबीसी, मराठा, बामण, मराठा सगळं असं नुसते भांडणं, म्हणजे द्वेषाने बुद्धी बंद पडते. म्हणून बुद्धी. आणि असा काळ जर्मन नावाच्या देशात 90 वर्षापूर्वी आला होता. एका हिटलर नावाच्या माणसानं सगळ्यांची सत्सद बुद्धी नष्ट करून टाकली होती, चांगल्या चांगल्याची. तर आपली सत्सद विवेक बुद्धी आपल्याला जपायला पाहिजे. आपण बुद्धीनं विचार करायला पाहिजे. आता इलेक्ट्रोल बॉन्ड्स वगैरे बघितले आपण, तर काय सगळं खंडणी करणारं सरकार खंडणीवाल्यांना पकडतं, तर हे सरकारच खंडणी बहादर आहे. तर अशा सरकारला घालवणं, विरोधी पक्ष वीक असतील, त्यांच्यात वाद असतील, उमेदवार पसंत नसेल, पण एवढी एकच गोष्ट तुम्हाला RSS वाल्यांकडनं घेतली पाहिजे, भाजपवाल्याकडे. ते काय करतात, कुणी उमेदवार आला की त्यांचं सैन्य फिरतं. कळलं का तुम्हाला? उमेदवार फार मोठा चांगला आहे म्हणजे शेंदूर लावायचा. आधीचा दगड त्याला लावला शेंदूर, त्याला झाला मसोबा. आणि आपण मात्र
आपल्याच उमेदवाराबद्दल बोलत असतो, पण उमेदवाराशिवाय निवडणूक होत नसते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून उमेदवार आमचा बेस्ट उमेदवार धंगेकर आहे असं म्हणतो. शिकणाऱ्यांनी काय दिवे लावलेत म्हणून त्याचं शिक्षण काढू नका, कारण त्याने जीवन शिक्षण घेतले, समाजातून शिकलाय, तो अनुभवाने शिकलाय. धंगेकर बेस्ट आहे हेच बोललं पाहिजे इथून पुढे मतदान होईपर्यंत. मग नंतर आपण त्याला शिकवणी लावू, तो भाग वेगळा बरं का. तर मित्रांनो, ही इलेक्शन साधी सुधी नाही, ही देशाचं भवितव्य घडवणार, त्याच्यात तुमचंही भवितव्य. आमच्याकडे गांधी भवनला मी अध्यक्ष आहे, तिथं अभ्यासिका ते मुलांच्या बरोबर बसतो मी, तर मी सांगतो शेतकऱ्यांचं वाटोळं केल्यानंतर त्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या. बहुतेक स्पर्धा परीक्षांच्या मुलांच्या आत्महत्याची लाट येण्याचा धोका आहे. इतकी निराशा आहे, इतका छळ चाललाय त्यांचा, हे पाहतो ना आम्ही. पण याचंच रूपांतर पराक्रमात करता येतं, आणि तो सगळा पराक्रम म्हणजे आता या भाजप नावाच्या, आणि त्यात हिंदू आणि राम यांचा सुतराम संबंध नाही. म्हणजे हिंदू धर्माचा आणि हिंदुत्वाचा बिलकुल संबंध नाही. हिंदू धर्म सहनशीलता, प्रेम, शेजार धर्म हे शिकवतो, म्हणून सगळे 8 धर्म रमत राहिले एकमेकांशी मित्रत्वानं. हिंदुत्व मात्र हिंसा, द्वेष, म्हणजे दुसरे माणूसच नाही. म्हणजे जसं हिटलरनी सांगितलं, जीव हा माणूसच नसतो. म्हणजे ज्या वेळेला मोदी आले तेव्हापासून मी टीव्हीवर म्हणतोय की हा माणसाला निवडून दिलं लोकांनी म्हणून आपण पंतप्रधान मानू, परंतु मी त्याला पाहू शकत नाही स्वतः. कारण आम्ही गुजरातमध्ये काम करायला गेलो होतो त्या दंग्यानंतर 2001 सालच्या त्या निर्वासित छावण्यात, तर भट्टीमध्ये 8-8 माणसं टाकली. माणूस टाकू शकतो दुसऱ्या माणसाला, ह्या करवऱ्याचं बीज असेल. जर तो दंगा झाला नसता तर मोदी नावाचा माणूस देशाला माहीत झाला नसता. तर हे सगळं लक्षात घेऊन आता आपलं परम कर्तव्य आहे की उरलेले प्रत्येक तास, प्रत्येक दिवस हा आपण निवडून आणा. आणि शेवटचं एक सांगतो, कारण तसं पुष्कळ आहे, पण आता एवढ्यात की पुण्यामध्ये गेल्या 30-40 वर्षात जो खासदार निवडून येतो त्याचं वर राज्य येतं. म्हणजे पुण्याच्या लोकांवर एक विशेष जबाबदारी. पुण्याचा जो जो कलमाडी आला तर वर युपी येतं, इथं बापट आले तर वर मोदी येतं, शिरोळे आले तर अटल येतात. तर आपल्याला एक पुण्य आहे की फक्त पुण्यात काम करून आपण देशातलं राज्य आणू शकतो. तर ते आपल्याला करायचंय. इथं जर दंगेकर निवडून आले तर मोदी जातील, दंगेकर पडले तर मोदी येतील. हे सत्य वास्तव लक्षात ठेवून आजपासून, कारण मतदान आपलं नसतं, इतरांनाही शिकवावं लागतं, तर इतरांना पटवावं लागतं आणि त्यावेळेला बदल होतो. तर हे परिवर्तनाची लाट अंगावर घ्यावी सर्व तरुणांनी, अशी मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. मला वाटतं खेडेकर साहेब बोलणार आहेत, परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो की इतकी सगळी तरुणाई बघून ऑपोजिट इतकी अस्वस्थता तयार झालेली आहे की या ठिकाणी मी सांगू शकत नाही, एवढे फोन येतात. आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब. जय जाऊ मित्रांनो, सर्वप्रथम जिजाऊचं अभिवादन करून आज विकास, प्रशांत, विराज या सर्व मंडळींनी अस्वस्थ तरुणाई आणि अस्वस्थ साहेब हा जो एक अत्यंत आजच्या काळाला आणि आजच्या या संपूर्ण देशाला गरज असलेला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि अशा जागतिक तरुणाईंचं एक आश्वासक चित्र आणि आश्वासक चेहरा असलेले आपल्या सर्वांचे तरुण आदरणीय पवार साहेब, आदरणीय युवराज भूषणराजे होळकर, सर्व उपस्थित तरुण मंडळी आणि आपल्या सर्वांचं भावी प्रेरणास्थान पुढे दिल्लीपर्यंत जातील असे रवींद्रजी घनगेकर आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, जे काही सगळं आहे तुमची सर्व अस्वस्थता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा ही अडचण आली होती, या देशाचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा हा देश अडचणीत आला तेव्हा तेव्हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे. आजचे शिवाजी साहेब झालेले आहेत. आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ
तोपर्यंत अस्वस्थता थांबणार नाही. एवढं आपलं कृतीतून आपण सर्वांनी दाखवून द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ. या ठिकाणी यशवंतराव होळकर यांचे वंशज माननीय श्री भूषणसिंह राजे होळकर महाराज आपल्याला मार्गदर्शन करतील. मुलांच्या वतीनं मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या भावना पोचलेल्या आहेत आणि मी सुद्धा इच्छुक आहे. आदरणीय धंगेकर साहेबांना पहिले आपण ऐकूयात, मग बोलूया. आदरणीय पवार साहेब, सन्माननीय व्यासपीठ, मी काय पवार साहेबांच्या समोर भाषण करणार नाही. मी तुमच्यासारखा एक तरुण आहे आणि मला बी आश्वासक चेहरा त्यांचा वाटतं. मी एकच घोषणा देईन, ती मुंबईत आणि दिल्लीत गेली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, शरद पवार, शरद पवार. सर्व महापुरुष, राष्ट्रपुरुष आणि शहीद जवान यांना मी अभिवादन करतो. मंचावर उपस्थित आदरणीय साहेब आणि सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि विशेष करून माझ्या समोर जमलेला हा माझा सर्व तरुण मित्र परिवार, तुमचा सगळ्यांचा उत्साह पाहून मला कुठेतरी असं वाटतंय की मी पुन्हा माझ्या कॉलेजच्या दिवसात आलोय आणि हा सगळा माझा मित्र परिवार आहे आणि एका विषयाला घेऊन आपण कुठेतरी एकत्र आलेलो आहोत. हा जुनून असाच जिवंत ठेवायचा आहे, कारण हा आपला जो जोश आहे, हा जो आपला जोश आहे तो योग्य दिशेने आणि योग्य वेळी बाहेर जर पडला तरच आपल्या सगळ्या प्रश्नांना वाचा फुटणार आहे. मागच्या 2 दिवसांपूर्वी मला विकासदादा पासलकरांचा फोन आला. आमचे अभ्यासिका असेल, प्रत्येक ठिकाणी मी येत असतो, आपल्याबरोबर संवाद होत असतो. मला एक गोष्ट जाणवली की कुठेतरी मनामध्ये आपल्या सगळ्यांच्या खदखद आहे. आज ही तरुणाई कुठेतरी उदास आहे आणि त्यांच्या प्रश्नांना कुठेतरी वाचा फोडली जात नाही. आणि मी एका मिनिटात होकार दिला, म्हटलं नाही मी निश्चित येणार, इथं येणार, कारण तुमचा प्रत्येकाचा प्रश्न हा मला माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न वाटतो, माझा प्रश्न वाटतो. आणि जिथं संघर्ष आहे, जिथं अडचण आहे, तिथं होळकर आहे. होळकर कधी संघर्षाला घाबरलेले नाहीत. होळकरांचा इतिहास आहे, जेव्हा जेव्हा देशावर संकट आलं होळकर त्या संकटाला सामोरे जायला उभारले. अपॉर्च्युनिस्टिक, संधी साधूपणा होळकरांनी कधी केलेला नाही आणि तो कधी करणार सुद्धा नाही. आणि त्यामुळे तुमच्या सगळ्या तरुणांच्या बरोबर तितक्याच ताकदीनं आज मी उभं राहायला इथं आलोय. तुमचे सगळे प्रश्न मी जाणून आहे. मागे अनेक आंदोलनं आपली झाली, आंदोलनाचं पुढं काय झालं? नुसती गाजरं दिली गेली, एकही प्रश्नाला उत्तर मिळालं नाही. मुबलक फी आकारली जाते, कशासाठी? आज तुम्ही ज्या भागातून येता, ग्रामीण भागातून येता, कोण शेतकऱ्याची मुलं आहेत, कोण गावगाड्यात काम करणाऱ्या साध्या गरीब माणसांची मुलं आहेत, समाजाच्या वेगवेगळ्या घटकातून तुम्ही इथं आलेला आहात. आई वडिलांनी पोटाला चिमटा काढून तुमच्या शिक्षणाची इथं व्यवस्था केली. मग या तरुणांसाठी हे सरकार आहे की कुणासाठी आहे? मग तुमच्या फीसच्या वेळेला तरुणांना जाणीव झाली पाहिजे असं का म्हटलं जातं? अरे आमदारांचे पगार कट करा ना, कशाला पाहिजेत 2.5 लाख? कशाला पाहिजेत आमदारांना 2.5 लाख आणि 3 लाख रुपये पगार? सगळी शासन व्यवस्था मिळते ना कामाला. मग तो पैसा तुम्ही या विद्यार्थ्यांसाठी का वापरू शकत नाही? का तुमच्या फीज आकारल्या जातात, वन टाइम का तुमच्याकडनं पैसे घेतले जात नाहीत? आज सगळ्या शासकीय नोकरींमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नेमणुका केल्या जातात. काय गरज आहे? आज आपल्याकडे हा होतकरू आणि अभ्यासू तरुण वर्ग नाहीये का? मग कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किरकोळ लोक ज्यांची क्वालिफिकेशन क्रायटेरिया नाही, अशा लोकांना घेऊन तुम्हाला काय साध्य करायचं आहे?
सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, प्रत्येक ठिकाणी निधीची कमतरता आहे. मग कशाला नेमायची अशी? नुसती गाजरं द्यायची होती म्हणून नेमली काही महामंडळ. ह्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना न्याय देता येत नाही का? आज तरुणांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. परीक्षेचे पेपर फुटतात, लाजिरवाणी गोष्ट आहे. तुमच्याकडे स्टाफ नाहीये का? आयोगामध्ये माणसं नेमली पाहिजेत. जे जे तरुणांसाठी गरजेचं आहे ते केलं पाहिजे. आणि आज तरुणांमध्ये जी अस्वस्थता आहे ती अस्वस्थता जर अशीच राहिली, हा देशाचं भविष्य घडवणारा तरुण आहे, उद्याचं भविष्य आहे. आणि प्रशासनामध्ये तुम्ही सगळी जाणारी मंडळी आहात जे इथं आज एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करतायत. उद्याचा प्रशासक जर आज आपल्याला घडवायचा असेल तर यांना बळ दिलं पाहिजे. आणि म्हणून आज मी तुमच्यामध्ये उपस्थित आहे. मला या माध्यमातून कुणावर टीका करायची नाही, पण मला शासनाला हेच म्हणायचं आहे की हे तरुण उद्याचा भारत आहे. आणि हा भारत जर घडवायचा असेल तर जसं त्या काळामध्ये 25व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज मुघलांच्या विरोधात उतरले, जसं वयाच्या 25व्या वर्षी यशवंतराव होळकर एका घोड्यावर बसून अंगावरच्या कपड्यानिशी उत्तरेमध्ये गेले, तसं आज या तरुणांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. कारण आज जर आपण आपल्या भविष्यासाठी उतरलो नाही आणि योग्य निर्णय घेतला नाही तर आपलं भविष्य असंच अंधारात राहणार. मी तुम्हाला शब्द देतो, जिथं जिथं तुम्हाला गरज आहे आज तुम्ही मला सांगा, मी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरायला तयार आहे. हा यशवंतराव होळकराच्या एका वारसाचा तुम्हाला शब्द आहे. मग कुठलाही राजकीय पक्ष सत्तेत असू द्या मला माहित नाही, पण या तरुणांच्या बरोबर मी तिथं तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे. आज देशामध्ये जाती धर्मामध्ये तेढ निर्माण केली जाते, वेगवेगळ्या विषयांवर बोललं जातं. मला इथं एकच गोष्ट सांगायची आणि ही सगळ्यात मोलाची आहे. यशवंतराव होळकर ज्यावेळेला लढत होते इंग्रजांच्या विरोधात सबंध देशामध्ये, लढाई करताना पैसा लागतो, पाठबळ लागतं. पैसा कुठनं उभा करायचा? म्हणून यशवंतराव होळकरांनी सगळ्या देवस्थानांना पत्र लिहिली की आमच्या शांतीच्या काळात अहिल्यादेवींनी तुम्हाला भरघोस निधी दिलेला होता आणि आज देशाला इंग्रजांच्या पासून मुक्त करण्यासाठी आम्हाला पैशाची गरज आहे आणि तुम्ही आम्हाला आर्थिक सहकार्य करा. काही देवस्थानांनी सांगितलं दिलेलं दान आम्हाला परत करता येत नाही. काही देवस्थानांनी मदत सुद्धा केली. ज्यांनी विरोध केला त्यांना यशवंतरावांनी पत्र लिहून कळवलं की अरे जर राष्ट्र टिकलं तर धर्म टिकेल, जर राष्ट्र टिकलं तर तुमची मंदिरं मठ टिकतील. त्यामुळे राष्ट्रीयत्व पहिला आहे आणि मग सगळी बाकीची तत्व असतील. त्यामुळे राष्ट्र प्रथम मानून काम केलं पाहिजे, राष्ट्रासाठी काम केलं पाहिजे. आणि जर राष्ट्र घडवायचं असेल तर ही तरुणाई घडली पाहिजे, या तरुणाईला बळ दिलं पाहिजे. आणि त्या तरुणाईला जर बळ द्यायचं असेल तर शिवाजी महाराजांना अभिप्रेत राष्ट्र घडलं पाहिजे, शिवाजी महाराजांना अभिप्रेत महाराष्ट्र घडला पाहिजे. आणि त्या विचारानेच नेहमी महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवलेली आहे. आणि हीच वेळ आज आपल्या सगळ्या तरुणांच्या वर आहे. आपल्याला सुद्धा महाराष्ट्राला आज योग्य दिशा दाखवायची आहे, देशाला योग्य दिशा दाखवायची आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला इथं बोलायला संधी दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आयोजकांचे पुन्हा खूप खूप आभार. धन्यवाद. सगळे वैचारिक भक्त आहेत, कुणी याच्यामध्ये अंध भक्त नाही. त्यामुळे महाराज तुमचा विचार हा देशभर पोहोचेल 100%. यानंतर तरुणाईचा थेट संवाद पवार साहेबांशी होणार आहे. आपण 10 प्रश्न पवार साहेबांना विचारणार आहे, त्यानंतर पवार साहेब उत्तर देतील. तत्पूर्वी 4 जे उपजिल्हाधिकारी म्हणून सिलेक्ट झालेत त्यांचा सन्मान पवार साहेबांच्या हस्ते होतोय. अविनाश लोंढे उपजिल्हाधिकारी म्हणून त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. पुढे यायचंय अविनाश लोंढे. त्याचबरोबर धनंजय घुले उपशिक्षण अधिकारी म्हणून त्याचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर श्रद्धा उर्णे उपशिक्षण अधिकारी म्हणून तिचं निवड झालेली आहे. विकास करंडे उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेली आहे. राव या ठिकाणी विचार. अखिल भारतीय शिव महोत्सव समितीचे धन्यवाद. की एका सामान्य साहेबांना माझा एक प्रश्न आहे की संरक्षण किंवा राजकारण हे दोन्ही क्षेत्र अशी आहेत की जिथे मुलींनी जाणं वर्ज्य होतं, पण तुमच्या पुढाकाराने म्हणजे तुम्ही आद्य पुरस्कर्ते राहिलेला आहात नेहमी महिला सक्षमीकरणासाठी. माझा प्रश्न महिला सक्षमीकरणासाठी आणि महिलांचं जे निर्णय प्रक्रियेमध्ये जो अभाव आहे त्या संदर्भात आहे.
आणि माझा हा प्रश्न आहे की तुम्ही नेहमीच राजकारण असेल किंवा संरक्षण असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी पुढे गेलं पाहिजे यासाठी तुम्ही नेहमी आद्य पुरस्कर्ते राहिलेला आहात महिला सबलीकरणाचे. परंतु राजकारणामध्ये आज ज्या महिला दिसतात तर त्या मोस्टली त्यांचे नवरा म्हणतो म्हणून राजकारणात आलेल्या असतात, घरचे म्हणतात म्हणून राजकारणात आलेल्या असतात आणि निर्णय प्रक्रियेमध्ये प्रत्यक्षात म्हणजे पर्सेंटेजमध्ये नाही क्वालिटेटिव्ह जे एक स्थान असायला पाहिजे महिलांचं निर्णय प्रक्रियेमध्ये, कायदे बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये, ओव्हरऑल राजकारणामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये तर ते तसं दिसत नाहीये. मोस्टली राजकारण आता इलेक्शन आहे म्हणून विचारते की ज्या महिला म्हणजे आता इथे जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्राची किंवा भारताची लोकसंख्या जेवढी त्याच्यामध्ये 49% ह्या महिला आहेत. मग इथे 5% सुद्धा महिला दिसत नाहीये. निर्णय प्रक्रियेमध्ये राजकारणामध्ये ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा आहे ना त्यांच्या नवऱ्याच्या तालावर नाचावं लागतं. थोडक्यात हा माझा प्रश्न आहे. तर त्यासाठी काय पुढचा साहेब आपण सगळे प्रश्न एकदम घेऊन मग आपण ऍड्रेस करा. सगळे प्रश्न एकदम घ्या. पुढचे प्रश्न. नमस्कार साहेब, मी लेखपाल जवळगे. मला असं वाटतं कर्तृत्व हे फक्त पुरुषातच असतं असं नव्हे. कर्तृत्व दाखवायची संधी जर दिली तर मुलीसुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून कोणत्याही क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व दाखवू शकतात. आणि त्यामुळे जरी समाजामध्ये मुलींना प्रोत्साहित करण्याच्या बद्दलचा विचार सखोल झाला नसला तरी नव्या पिढीने ही मानसिकता बदलली पाहिजे, बदलायचा आग्रह केला पाहिजे आणि मुलींना सुद्धा संधी मिळाली पाहिजे. मी एक माझं उदाहरण सांगतो. मी देशाचा संरक्षण मंत्री होतो. एक दिवशी मला अमेरिकेत जावं लागलं. अमेरिकेला गेल्याच्या नंतर एक पद्धत अशी आहे की संरक्षण मंत्री कोणत्याही देशात जातो विमान त्याचं उतरलं की त्याला एक सॉलिड दिला जातो, त्याच्यासमोर एक फळेज असते. आणि अमेरिकेत आणि मलेशियाला या 2 देशात मी पाहिलं की मी विमानातनं उतरल्याच्या नंतर मला जो सलाम दिला तो महिला अधिकाऱ्यांनी दिला. ते झाल्याच्या नंतर मी परत आल्यावर आमच्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिघांच्या प्रमुखांची बैठक बोलवली आणि त्यांना मी म्हणलं की जगामध्ये मुली सैन्य दलात आहेत, हवाई दलात आहेत, नौसेनेमध्ये आहेत, आपल्या देशामध्ये का नाही? या तिघांनी सांगितलं हे शक्य नाही, मुलींना झेपणार नाही. पुन्हा एकदा बैठक बोलवली. त्यांचं उत्तर तिघांचं हेच होतं. पुन्हा एकदा एका महिन्याने मी बैठक बोलवली तरी त्यांचं उत्तर तेच होतं. ती बैठक संपताना मी त्यांना सांगितलं लोकांनी मला संरक्षण मंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकली. 3दा मी तुमचं म्हणणं ऐकलं. आता या खात्याचा मंत्री म्हणून माझा निर्णय मी तुम्हाला सांगतो की इथं पुढं आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये 10% त्याची मुली असतील आणि ते प्रमाण हळूहळू वाढवायचं. आणि आज तुम्ही 15 ऑगस्टला बघितलं तर भारताची जी परेड असते त्या परेडचं नेतृत्व मुली करतात. एवढंच नव्हे की या देशामध्ये सीमेवर देशाच्या सीमेचं रक्षण करण्याच्यासाठी जी लढाऊ विमानं आहेत ती विमानं चालवायचं कामसुद्धा आपल्या मुली करतात. याचा अर्थ कर्तृत्व हे त्या ठिकाणी आहे. संधी दिली पाहिजे, मानसिकता बदलली पाहिजे. पुढचं मुलं प्रश्न विचारतायत. नमस्कार साहेब. नमस्ते, मी ॲडव्होकेट प्राजक्ता पवार.
नमस्ते, मी ॲडव्होकेट प्राजक्ता पवार. मी एक प्रॅक्टिसिंग वकील आहे. तर माझा प्रश्न असा होता की बॉम्बे हायकोर्टचा बेंच जर पुण्यात झाला तर नवीन वकिलांना न्याय मिळेल, तर ते होऊ शकतं का? नमस्कार साहेब. साहेब मी लेशपाल जवळगे माढा तालुक्यातील आहे. हे जर बेंच पुण्यामध्ये आलं तर अधिक लोकांना निश्चित संधी मिळेल आणि त्यामुळे ही पुणेकरांची आणि विशेषतः वकील लोकांची जी मागणी आहे ती रास्त मागणी आहे आणि त्याचा फार पुरा आपण केला पाहिजे. साहेब नमस्कार. स्पर्धा परीक्षेचा प्रतिनिधी म्हणून मी लेशपाल जवळगे माढा तालुक्यातून आहे. साहेब प्रश्न खूप आहेत इथून प्रश्न खूप आहेत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे, परंतु त्यातला एक प्रश्न मी सांगतो महत्वाचा आहे. लोकसभेच्या ज्या निवडणुका होत्या त्या शेंबड्या पोरांना पण माहिती होत्या की त्या एप्रिलमध्ये होणार आहेत. मग या एमपीएससी आयोगाला माहिती नव्हत्या का त्यांनी 28 एप्रिल तारीख दिलीच कशी? पुढचा प्रश्न, युपीएससीने 26 मे मागची पंचवार्षिक गृहीत धरून डिक्लेअर केली. त्यानंतर ज्यावेळेस आचारसंहिता लागली त्यावेळेस एमपीएससीने पीएसआय एसटीआयएसओच्या कंबाईनसाठीची तारीख दिली होती. 30 तारीख मुद्दामून त्यांनी एमपीएससीला गृहीत न धरता 16 जून ही डिक्लेअर केली. ही एमपीएससी नेमकं कोणाच्या दबावाखाली काम करते हे समजायला साहेब आम्हाला मार्ग नाही आणि यथावकाश आम्ही पुढच्या तारखा डिक्लेअर करू म्हणून आम्हाला हे टाळतात. जर आम्हाला हे असंच दुर्लक्षित करणार असेल, साहेब समोर बसलेल्या प्रत्येक विद्यार्थिनीनं आणि विद्यार्थिनीनं इतिहास वाचलाय, भारताचं राजकारण यांना कळतं, अर्थकारण कळतं. यांनी जेवढा गांधी कोळून पिलाय तेवढाच भगतसिंग सुद्धा कोळून पिलाय. जर हे आम्हाला असंच दुर्लक्षित करणार असेल तर आमच्यातला भगतसिंग जागा होईल आणि तो यांना सोसणार नाही. हा मेसेज आमचा त्यांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोग ठरवतं. ते ठरवत असताना अपेक्षा अशी आहे की त्यांनी सगळ्या प्रश्नांचा विचार केला पाहिजे. आज विशेषतः नवी पिढी जी आहे ती वर्ष 2 वर्ष कष्ट करून अभ्यास करून स्वतःची तयारी करतात. त्यांना मूळ गाव सोडून पुणे शहर असो दिल्ली असो अशी काही महत्त्वाच्या शहरांच्यामध्ये क्लासेस आणि बाकीची सुविधा असल्यामुळं जावं लागतं. ते खर्चिक असतं, घरच्यांच्यावर तो आर्थिक बोजा असतो. पण आपला मुलगा पुढे कुठे यशस्वी होईल म्हणून पालक त्रास सहन करून सुद्धा त्याच्यासाठी हे खर्च करायला तयारी ठेवतात. आणि अशी तयारी करून मुलं या ठिकाणी आली आणि त्यांचा अमुक महिन्यामध्ये त्या परीक्षा येतील आणि त्याच्यानंतर त्यांची सुटका होईल हा जो त्यांच्या मनात विचार असतो, नेमका चुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाच्याकडून ठरवल्या गेल्याच्या नंतर त्या सर्व मुलांचं जे कष्ट करून सामना करण्याची तयारी त्यांची असते ती मी वाया जाते असं म्हणत नाही, पण त्यांचे खर्च वाढतात, त्यांच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य येतं आणि त्यामुळं शहाणपणाने असे कार्यक्रम आखण्याची गरज आहे. आधीच अस्वस्थ असलेल्या तरुणांना आणखीन वेगळ्या दिशेला न्यायचं काम या यंत्रणेनं करू नये याबद्दलचा आग्रह तुमचा माझा सगळ्यांचा हा असणं आवश्यक आहे. या ठिकाणी प्रश्न विचारताना मी सर्वांना विनंती करतो की कमी शब्दात विचारा आणि तुम्ही व्यवस्थित तुमच्या तिथं माईक व्यवस्थित घेऊन थोडं पुढे येऊन विचारा, कारण इथं समजत नाहीये प्रश्न. नमस्कार आदरणीय साहेब, मी मीनाक्षी जावळे. MPSC करणाऱ्या आणि खास करून PSI ची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण विद्यार्थिनींची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी उपस्थित आहे. सर, माझा प्रश्न आहे की MPSCने आतापर्यंत PSIच्या मुलींना जी शारीरिक चाचणी घेतली त्या शारीरिक चाचणीचा जो क्रायटेरिया होता तो अत्यंत जाचक स्वरूपाचा असताना देखील माझ्या भगिनींनी आणि मी
त्या जाचक स्वरूपाच्या चाचणीची सुद्धा आम्ही तयारी ठेवली, परंतु एमपीएससीच्या 2022च्या PSIचा रिझल्ट मुख्य परीक्षेचा लागला मार्चमध्ये. त्यानंतर 15 एप्रिल 2024 म्हणजे बरोबर 1 महिन्यानेच मुलींची शारीरिक चाचणीची तारीख वेळापत्रक जाहीर झालं. सर, ह्या एवढ्या जाचक स्वरूपाच्या ग्राउंडची तयारी आम्ही करत आहोत आणि त्याच्यासाठी आम्हाला फक्त 1 महिन्याचा अवधी मिळालेला आहे. आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या PSIच्या भगिनींची एवढीच मागणी आहे आपल्याजवळ की आम्हाला वेळ वाढवून मिळावा शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी. कारण पोलीस भरतीच्या मुलींच्या आणि आमच्यातल्या जेवढ्या अटी आहेत त्या आम्ही सर्व मान्य केल्या, पण तरी देखील आमच्या ह्याच भगिनी म्हणजे या ठिकाणी अत्यंत उत्साहाचं वातावरण जरी असलं तरी एक कोपरा मात्र अस्वस्थता आणि आम्हाला न्यायपूर्ण वागणुकीची अपेक्षा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत. साहेब, ह्यासाठी आम्ही बरीचशी निवेदनं दिलेली आहेत. आमची फक्त मागणी आहे की आम्हाला वेळ वाढवून मिळावा शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी. कारण आमच्या ग्राउंडला फक्त 8 दिवस बाकी आहेत आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये आम्ही दिवसभर 2 वेळा ग्राउंडवरती उतरतो. तुमची मागणी 100% बरोबर आहे. वेळ अजून दिला पाहिजे. थँक्यू सर. आणि मी एक जनरल तुम्हाला सांगतो, मी मगाशी आल्यापासून तुमचं सगळं ऐकतोय. याच्या आधी सुद्धा एकदा पुण्यामध्ये काही तुमच्यापैकी मुलांनी आंदोलन केलं होतं आणि मी सहज तिकडून जात होतो, मला कळलं आणि मी 10 रात्री 11 वाजता 10 वाजता तिथं थांबलो. आणि त्याच्यानंतर राज्य सरकारची काही वाटाघाटी केल्या, काही बैठका केल्या, काही प्रश्न सुचले, पण अजूनही